तर मग त्यानंतर मला त्याचा फोन आला, की "अरे, मला स्वप्नात आई दिसते आहे, केस वगैरे ठेवून आली आहे, ओपन केस घेऊन दिसते आहे." मग त्याला सहज बोलता तो मला बोलला, की "आईचे आहेत माझ्याकडं." आपल्या गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात क्रियाकर्माचे अधिकार दिलेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला ज्येष्ठ पुत्र आहे, 2 नंबरला कनिष्ठ आहे, 3 नंबरला आहे आणि 17 नंबरला जावई आहे. आपल्याकडं अविवाहितांचं, त्यानंतर कुमारिका, जळून, बुडून, अपघाती मृत्यू अशा सगळ्या लोकांसाठी म्हणून सांगतात. भरणी श्राद्ध केलं जातं, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध केलं जातं. तर यामध्ये नेमका काय फरक आहे? मुळात कावळाच पाहिजे असा नियम नाही आहे. 10व्या दिवशी सुद्धा कावळाच शिवला पाहिजे असा नियम नाही. करून लावला तरी शिवतो. आता लहान मुलाच्या मृत्यूनंतर देखील 13वा केला जातो का? आपल्याकडे एक मोस्ट ऑफली सांगतात ना, की श्राद्धाचं जीवन आहे, 13व्याचं जीवन आहे. प्रॉब्लेम काय की मग आता 13 दिवसानंतर घराची शुद्धी कशी करावी? मला लोक विनुसार गुरुजी माझ्या आईचं 5वं श्राद्ध आहे, आता 4थं आहे गुरुजी, 2रं आहे. ज्या आईनं आयुष्याची 60 वर्ष कधीही मला न मोजता पोळ्या वाढल्या, सगळं कधी न मोजता दिलं, त्या आईचं मी 2रं श्राद्ध 3रं श्राद्ध म्हणतो. तर तर्पण किंवा तिलांजली का केली जाते? मग 10व्या दिवशी ते सगळे अवयव फॉर्म करायचे, की पहिल्या दिवशी मस्त कान नाक डोळे, आणि 10व्या दिवशी ते तर समजा अपघाती मृत्यू झाल्यास हे 13 दिवसांचे विधी सेम असतात की वेगळे असतात? आमच्याकडनं एखादं फूलसुद्धा देवाला जादाचं जात नाही, आणि आम्ही ॲज्युम करतो की त्या व्यक्तीनं सगळं सोडून अचानक लगेच जावं निघून. सोपं नाही आहे. मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा हा घरातच असतो. तर या वाक्यामध्ये काही तथ्य आहे का? मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस घरातच असतो का? 13 दिवसांचे विधी न केल्यास काय होते? मुलगी किंवा पत्नी देखील या विधी करू शकते का? पिंडदान, तिलांजली, सुतक, देवपूजा बंद ठेवणे या सर्व परंपरांमागे आपलं शास्त्र नेमकं काय सांगतं? आज आपण अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत रसिक जोशी गुरुजी यांच्याकडून. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील पॉडकास्ट कोणत्या विषयावर पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या ओहापोची सुरुवात करूया. नमस्ते गुरुजी. नमस्ते. आमच्या ओहापो यूट्यूब चॅनेलवरती तुमचे खूप स्वागत आहे. तर गुरुजी, आजच्या पॉडकास्टची सुरुवात मला याच प्रश्नापासून करावीशी वाटते की मृत्यूनंतर 13 दिवसांचे विधी नेमके का केले जातात? त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? ॲक्च्युली खरं सांगायला गेलं तर 13 दिवसांची विधी म्हणजे काय आहे, की इट्स अ हिलिंग प्रोसेस. ज्याच्यासोबत मी राहिलो आहे, रोज जेवतो आहे, ऑल ऑफ अ सडन तो नाही आहे ना, कारण मृत्यू हा सडन आहे, बरोबर. विदाऊट एनी अपॉइंटमेंट्स. मग ज्याच्यावर माझं प्रेम आहे, म्हणजे ॲज्युम करतो की माझं माझ्या वडिलांवर प्रेम आहे, मग ते अचानक निघून गेलेत, मग त्यांचं कर्मही करायचं आहे. मी हे सगळं करताना एक मुलगा म्हणून मला कुठेतरी या गोष्टींबद्दल हिलिंग आवश्यक आहे. करेक्ट. की ज्यांना मी आजपर्यंत बाबा म्हणतो त्यांना अचानक गुरुजी प्रेत म्हणतात. बरं, प्रेत हा शब्द आमच्याकडे निगेटिव्हली घेतला जातो, पण प्रेत म्हणजे काय, की ई ह्या धातूपासून बनतो ना, दॅट इज वाहून घेणे, निघून जाणे, या संदर्भानं प्रेत हा शब्दाचा अर्थ आहे. आम्ही प्रेत म्हणजे भूत वगैरे समजतो, तसं नाही आहे. बरोबर. जसं एखाद्या डॉक्टरसाठी एखादी व्यक्ती ही सब्जेक्ट असते, बॉडी असते, तसंच प्रेत आहे. मग हे प्रेताची जी जर्नी आहे, ही जर्नी करत असताना जो मुलगा मुलगी जी कोण बसलेली आहे, तिच्यासाठी जे हिलिंग आहे, यासाठी आपल्याकडे 13 दिवसाचा स्पॅन सांगितला आहे. मग 13च दिवस असं कुठल्याही आपल्या पुस्तकात ग्रंथात लिहिलेलं नाही. बरं. हे कसं आहे की 10 दिवस, त्यानंतर 11व्या दिवशी बाबा वर्षभराची श्राद्ध, 12व्या दिवशी सपिंडी, मग सगळं बाबा घरातलं सुतक संपलं, सो 13व्या दिवशी श्राद्ध करा, असं आपल्याकडं 13 हा आकडा आला आहे. पण तसं शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर वर्षभराचं कर्म आहे. मग आपल्या सोयीप्रमाणे, इच्छेप्रमाणे हे दिवस, हे विधी आपण करू शकतो का? सोयीप्रमाणे म्हणता येणार नाही. फक्त कसं आहे की काही गोष्टींमध्ये तुम्हाला 2-4 गोष्टी तुम्हाला दिल्या आहे. जसं की आता हा 11वा दिवस जो आहे, हा 349 दिवसांपर्यंत मोर ऑफ करायचा आहे, किंवा 27 दिवशी जाऊन परत श्राद्ध करा, 45 दिवशी जाऊन श्राद्ध करा स्मशानामध्ये. मग हे सगळं सांगितलं आहे. मग वर्षभर मी नाही करू शकत या गोष्टी. हो ना.
माझ्याकडे कोणी येणार नाही, मी कोणाकडे जाऊ शकत नाही, घरातली देवपूजा थांबली, व्रतवैकल्य थांबलं, बऱ्याच गोष्टी थांबल्या. मग हे शक्य नाही. मग हे सगळे 11व्या दिवशी पूर्ण करा हा शास्त्राने दिलेला शॉर्टकट आहे. की गळ्यामध्ये जे पांढरं कापड घातलं जातं त्याला उत्तरी म्हणतात. ते समजा हरवलं तर मंत्राग्नीपासून सुरुवात, म्हणजे पहिल्या दिवसापासून परत सुरुवात करायची आहे. आणि माझा देहच क्षणभंगूर आहे. वर्षभर समजा मीच गेलो तर ज्याचं कर्म करतोय तोही अडकला, मीही अडकलो. ह्या सर्वांगीण विचार करून सगळं 11व्या दिवशी पूर्ण करा हा शास्त्राने दिलेला शॉर्टकट आहे. सो कर्म 10व्या दिवसापर्यंत मॅन्डेटरी आहे. 11, 12, 13 हा तुमच्या आणि गुरुजींच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये, जसं की बाबा मला कामं आहेत किंवा मी समजा बाहेर गावून आलो असेल तर तेवढी तुम्हाला अथॉरिटी दिली आहे की तुम्ही त्या गोष्टी फ्लेक्झिबल ठेवू शकता. 10 दिवसांपर्यंत फक्त मॅन्डेटरी गोष्टी आहेत. अजून एक म्हटलं जातं की मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा हा घरातच असतो. तर या वाक्यामध्ये काही तथ्य आहे का? आता कसं आहे की मुळात आत्मा घरात असतो असं कुठेहीच आपण 100% म्हणू शकत नाही. मुळात आत्मा हा चंचल आहे ना. जसं मी आत्ता विचार करतो आहे, आता मी सांगलीतून आलो, माझं कुठंतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी मन सांगलीत आहे. हा आत्म्याचा स्पीड आहे ना. बरोबर. मग हा जो स्पीड आहे, मग आत्मा समजा एका जागेवर स्टेबलच नाही आहे, तो घरातच का थांबेल? मुळात आपण ते पांढरं कापड घराच्या बाहेर हँग करतो की त्यानं घरात येऊ नये. अच्छा. येऊ नये म्हणजे काय आहे की आता हे जे कर्म आपण करतो की नाही, ह्या कर्मामध्ये काय आहे की डिटॅचमेंट इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू वाईट नाही आहे. तुम्ही समजा कुठल्या तुमच्या फ्रेंड्सचे वडील गेलेत किंवा कोणतरी थर्ड पार्टी गेले की मला जेस्चर म्हणून जायचं आहे, अशा ठिकाणी गेल्या की तुम्ही मृत्यू झाल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही. यू आर न्यूट्रल. जिथं विषय आई वडिलांचं ते तेव्हा बिकॉज आय एम कनेक्टेड टू हिम. कनेक्शन वाईट आहे, मृत्यू वाईट नाही आहे. मग हे जे कनेक्शन आहे माझं त्यांच्यासोबत, त्यांचं माझ्यासोबत किंवा त्यांचं बऱ्याच लोकांसोबत, हे एक एक गोष्ट डिटॅच करणं दॅट इज दिवसकर्म. सो तो घरात असतो असं नाही आहे. तो बाबा संध्याकाळच्या एका चौकात बसत असेल, त्यांच्या फ्रेंड्सचा ग्रुप असेल, त्यांच्या आवडीच्या गोष्टी असतील, त्यांच्या आवडीचं दुकान असेल, प्रत्येक ठिकाणी बाबा मी आहे हे दाखवायचा तो प्रयत्न करणार ना. जसं माझी समजा लहान मुलगी किंवा मुलगा एखादी गोष्ट अचीव केलं तर ती व्यक्ती घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दाखवायला बघते की बघा मी केलं हे. तसं आत्मा हा प्रयत्न करतो की मी आहे, बट आम्ही त्या फ्रिक्वेन्सीपासून लांब असल्यामुळं आम्हाला तिथेपर्यंत पोचता येत नाही, आम्हाला ती जाणीव नाही. मग आम्ही काय म्हणतो की 13 दिवस घरात म्हणजे काय की ती व्यक्ती आता फ्रस्ट्रेटेड आहे, ती व्यक्ती आक्रोशामध्ये, यातनांमध्ये. धरून जाईल बाबा की तुम्ही लहान असताना स्वतः एक दिवस अनफॉर्च्युनेटली तुमच्या आईला तुम्हाला डबा द्यायला जमला नसेल आणि तुम्ही तसेच शाळेला गेला. मला तुम्ही स्वतःहून सांगा की आई माझी घरात पोटभर जेवली नाही ना. का नाही जेवली? कारण ती म्हणती आहे की बाबा माझी मुलगी शाळेत उपाशी गेली आहे. तसंच माझे वडील 12-13 दिवस या आक्रोशात असताना मी घरात झोमॅटो करू शकत नाही ना पनीर चिली. मी ते 12 दिवस त्यांच्यासोबत भोगायचे आहेत ना, किमान अनुभवायचे आहेत की जी लक्झरी मी म्हणतो मी घेतली आहे ती ॲक्च्युली त्यांच्यामुळं मिळाली आहे. सो किमान 12 दिवस तरी मी स्वतःला देऊ शकतो की ठीक आहे मी घोंगडीवर झोपून बघतो, मी सात्विक खाऊन बघतो. कारण मृत्यू हा संसर्गजन्य पण असू शकतो ना. 4 वर्षापूर्वी कोविड आला, त्याच्या आधी प्लेग होता. मी सगळं कर्म करताना जो करताय तो तरी व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. बरोबर. मग ह्यासाठी काय सांगितलं की तुम्ही साधं जेवा, सात्विक राहा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सांगितल्यात. त्याचं आचरण आम्ही वेगळं करत गेलो. बरोबर. की माझ्या घरात समजा कोविड आहे तर मी ब्रॉडकास्ट करत नाही ना की मला कोविड झालं तुम्ही भेटायला या. मी 14 दिवस क्वारंटीन होतो ना, त्या गोष्टीपासून मी समाजाला वाचवायचा प्रयत्न करतो. मग तसंच संसर्गजन्य एखादी व्यक्ती गेली मग आम्हाला कळणार कसं? जसं कोविडच्या वेळेला पत्रे घातलेले, आमच्याकडं पांढरं कापड अडकवलं जातं की जेणेकरून लोकांना कळते की ह्या घरामध्ये कोणीतरी गेलं आहे, आपल्याला जायचं नाही आहे. मग 12 दिवशी ते पांढरं कापड निघालं की आम्हाला कळतं की ओके फाईन आता आपण ज्यांच्या घरी जाऊ शकतो. हेच क्रिया आहे, फक्त ती छान पॅक पीस करून आमच्याकडं आली आहे. मग ह्या जेणेकरून ती पाळली जावी. एक्झॅक्टली. मग
प्रत्येक जनरेशननं सांगायची पद्धत वेगळी आहे. सपोज इफ यू आर इंजिनियर, तुमची 2 वर्षाची 3 वर्षाची मुलगा किंवा मुलगी आहे, अंधारामध्ये बेडरूममध्ये गेली आहे. तुम्ही तिला सांगत नाही ना की अरे तुला तो वुडनचा कॉर्नर लागेल, मग त्याला 4 स्टिचेस पडतील, मग आपल्याकडे डॉक्टरकडं पळत जावं लागेल, हे नाही सांगत. बुवा आहे. हो. कारण त्या 2 ते 3 वर्षाच्या मुलाला ती भाषा कळते. तसं मागच्या जनरेशनच्या लोकांना जी भाषा कळत होती त्या भाषेत ते कन्वे करण्यात आलं. आमचे आईवडील ती गोष्ट आम्हाला कन्वे केली का, तर आम्ही का म्हणून कधी विचारलं नाही. बट आमची पुढची पिढी आम्हाला का म्हणून विचारते. बट अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे त्याच्याकडे उत्तर नाही आहे. बिकॉज आम्हीच त्या व्हॅल्यूज पाळत नाही आहे. हो. की आजूबाजूला मला ऑक्सिजन दिसत नाही डझंट मीन की ऑक्सिजन नाही आहे. नाही. तो आहे. जस्ट की ते मला कळण्या एवढा मी मोठा नाही आहे. ह्याचा अर्थ पितर नाही आहेत, ह्या गोष्टी नाही आहेत असं नाही आहे. प्रत्येक गोष्ट आहे. मी उद्या पुण्यात गेलो तर मला पुणे कळेल. मी सांगलीतच राहिलो आणि सांगितलं लोकांना की पुणे असं गावच नाही आहे, असं होत नाही. तशाच ह्या गोष्टी आहेत सगळ्या. आता 13 दिवस सुतक पाळलं जातं. कोणतंही शुभकार्य असो, मंदिरात जाणे, देवपूजा करणे आपण टाळतो. तर सुतक का पाळलं जातं? जसं मगाशी म्हटलं की जी व्यक्ती जशी गेली आम्हाला माहीत नाही. आत्ता तुम्हाला कळतं की बाबा एक स्पेसिफिक आजारानं ती व्यक्ती गेली. आधी निदान लागायचं नाही, घरात व्यक्ती जायची. हो. मग जे काही असेल तो समाजामध्ये पसरू नये. क्वारंटीन म्हणजे सुतकच आहे की आम्ही घरात राहायचो की जेणेकरून समाजापासून ते गोष्टी वाचाव्यात. पण आज आम्हाला कळतं की बाबा एखादी व्यक्ती अमुक अमुक आजारानं गेली आहे. मग ती गेल्यानंतर घरामध्ये एक निगेटिव्हिटी आहे ना. लोक येत आहेत, सतत तेच प्रश्न आहेत, तीच उत्तरं आहेत, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. मग हे सगळं करताना मी स्वतः त्या निगेटिव्हिटीमध्ये असताना मी पॉझिटिव्ह गोष्टी कशा करणार. मग 10 दिवस थांब, का तर त्याची जर्नी स्टार्ट होऊ दे. जसं उद्या मी तुमच्या घरी एक गेस्ट म्हणून आलो, मला घरी ठेवून तुम्ही लोणावळा ट्रिप करणार नाही ना. तुम्ही काय म्हणणार आहे तो 2 दिवस थांबणार आहे, हो. आपण मंडे प्लॅन करू, सॅटर्डे संडे थांबूया, यावर्षी नेक्स्ट मंथला जाऊया. हे जे प्लॅनिंग आहे तसंच आपल्याकडे सांगितलं की 10-12 दिवस जे आहेत हे कर्म करेपर्यंत थांबायचेत. का तर आधी हे संसर्गासाठी होते. आता कसं आहे की त्या व्यक्तीला किती फील होते आम्हाला माहीत नाही. अरे माझ्या आवडीचा शर्ट जरी फाटला तरी मला 2 दिवस त्रास होतो. EMIवर घेतलेला आयफोन पडला तर मी 10 वेळा बघतो त्याच्याकडं, अरे कुठं लागले का कॉर्नर्सला म्हणून. दिवसभर त्याच विचारात असतो की फोन पडला खराब होईल एक्झॅक्टली. का. सो हे पूर्ण शरीर, माझी मिसेस किंवा नवरा, मुलं, मुली, सुना, जावई, नातवंड, ज्यासाठी आयुष्य खर्ची घातलं ते घर, हे सगळं सोडून जायचं आहे ना. इट्स नॉट दॅट इझी. आमच्याकडनं काय म्हणतात त्याला की एखादं फूलसुद्धा देवाला जादाचं जात नाही. 2 घेतली तर 1 काढून ठेवतो मी. आणि आम्ही ॲज्युम करतो की त्या व्यक्तीनं सगळं सोडून अचानक लगेच जावं निघून. सोपं नाही आहे. मग त्यासाठी स्टेप बाय स्टेप गोष्टी करायच्या आहेत की त्यालाही त्या गोष्टी ॲक्सेप्टन्स व्हाव्यात, मलाही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करता याव्यात, मीही हील व्हावं, तोही हील व्हावा. ह्या दृष्टिकोनातून तो 13 दिवसांचा स्पॅन दिला आहे की सो दॅट एक गोष्टी करत जा, एक गोष्टी डिटॅच करत जा, स्वतःला ॲक्सेप्ट कर, त्यांनाही ॲक्सेप्ट करू दे आणि यातून दोघेही व्यवस्थित बाहेर पडा. दॅट इज दिवस कर्म. मग पहिल्या दिवसापासून 13 दिवसापर्यंत कोणकोणते विधी केले जातात हे आम्हाला सांग. आता कसं आहे की आपल्याकडे हे जे विधी आहेत हे सर्वसामान्य सगळ्यांना एकसारखे आहेत. मुळात दहन करणारे हिंदू ही सोपी व्याख्या आहे हिंदूंची. करेक्ट. जात आधी नव्हती, जात आम्ही आणली आहे. की जसं मी जोशी आहे, उद्या समजा माझं एक बाटाचं शोरूम असेल तर मी चांभार झालो ब्राह्मण नव्हे ही जात आहे. जे मी कर्म करतो ती जात आहे. जिथं जन्माला आलो ती जात नव्हे. आम्हाला हेच कळलं नाही आहे की आम्ही कर्माने ब्राह्मण व्हायला पाहिजे, करेक्ट. कर्मानं मी सुतार व्हायला पाहिजे, कर्मानं मी चांभार व्हायला पाहिजे. आम्ही जन्मानं आहे, कर्माने नाही आहे. मग हे जे आपलं जे कर्म आहे हे हिंदू धर्मानं एकसारखं आहे. पण काही विशिष्ट समाजामध्ये या गोष्टी राखल्या गेल्यात. जसं की मंत्राग्नी, म्हणजे काय की पहिल्या दिवशी मंत्र प्लस अग्नी या गोष्टी देणं, अस्थि विसर्जन, त्यानंतर 9वा दिवस, 10वा दिवस, 11वा दिवस, 12वा दिवस, 13वा दिवस, 14वा उदकशान,
ह्या गोष्टी आपल्याकडं दिल्यात, त्यातल्या काही विशिष्ट समाज त्या गोष्टी पाळतो. हं. काही समाज फक्त 10वा आणि 13वा करतो. बरोबर. मुळात या सगळ्याचा गाभा काय आहे, की तुम्ही जे देताय ते इमोशनली द्या. म्हणून तर इथं स्पेसिफिक करता निवडलं आहे. सत्यनारायण, वास्तुशांत, कुठलीही बाकीची शांत असू दे, असं पर्टिक्युलर लिहिलं नाही की अमुक अमुक व्यक्तीनंच बसावं. हं. दिवस कर्माला काय सांगतात, कोणी बसलं पाहिजे, पुरुषाने. तर मुलानं बसलं पाहिजे. हं. मूल हा ओरिजिनल शब्द आहे. मूल म्हणजे मुलगा नव्हे, ओके. अपत्यानं करायचं कर्म आहे. म्हणजे मुलगी देखील करू शकते. अगदी आपल्या गरुड पुराणाच्या 7व्या अध्यायात क्रियाकर्माचे अधिकार दिलेत. त्याच्यामध्ये 1 नंबरला ज्येष्ठ पुत्र आहे, हं. 2 नंबरला कनिष्ठ आहे, 3 नंबरला कन्या आहे आणि 17 नंबरला जावई आहे. जसं मगाशी म्हटलं की हे 13 दिवसांचं जे कर्म आहे ना, हं. हे इमोशनल कर्म आहे. ह्याच्यात अध्यात्म असेल पण मोर ऑफ द सेम इमोशनल कर्म जास्त आहे. म्हणून स्पेसिफिक करता काय आहे, जसं माझ्या वडिलांचं नाव राजेंद्र जोशी, जे 2 वर्षापूर्वी वारले, त्यांचं कर्म करत असताना राजेंद्र हे नाव घेतल्यानंतर माझ्या मनात जे रॉ इमोशन्स आहेत ते तुमच्या मनात असूच शकत नाहीत. मग आमची इच्छा काय असते की गुरुजींनी कर्म छान करावं, हवं तर 500 रुपये जास्त घ्यावेत, हं. पण छान करावं. अरे पण मी तुला मार्शलचा रेडिओ घेऊन दिला, तर तू स्विच ऑनच केला नाहीस, त्या मार्शल ब्रँडला व्हॅल्यू शून्य आहे. तू इमोशनली कर्म करण्यासाठी सरेंडर पाहिजेस. हं. एक वेळ त्या गुरुजीने एखादा मंत्र कमी म्हटला तरी चालेल, पण मी इमोशनली सरेंडर पाहिजे. हे आपल्याकडे सांगितलं आहे. आम्ही उलटं करतो. पूजेत आम्ही प्रॅक्टिकल आहे, संसारात आम्ही इमोशनल आहे. की जिथं सांगितलं की बाबा आज कोथिंबीर 40 रुपये, तर ओके फाईन, उद्या घेऊया, परवा घेऊया. एक्सटेंड करतो ना मी, प्रॅक्टिकल विचार करतो तिथं. हो. तिथं इमोशनल आहे. नको, नवरा म्हटला यार आपण कोथिंबीर आणायला पाहिजे, 40 तर 40 घेऊया. आणि जिथं पूजेमध्ये आम्ही इमोशनल आहे, तिथं आम्ही प्रॅक्टिकल वागतो. हं. की 10 रुपयाची फुलं बास होतील की 20ची कशाला, बापरे! हा विचार करतो ना मी करताना. हं. कुठल्याही दुकानात गेलो, आत गेल्या गेल्या पहिला काय म्हणतो, देवीला साडी पाहिजे. हं. सो बेसिक काढली जाते. तोच नवरा बायकोला ॲनिव्हर्सरीला साडी घेताना रेंज बघत नाही. तुला ज्या प्राईसची हवी ती घे. पण ज्या देवीला मी देतोय हं. त्या देवीला देताना मी रेंज बघतो. मग प्रॉब्लेम हाच आहे ना, की देवाला असू ते नाही तर पितरांना हं. माझ्याकडून 10 रुपयाची तुळस जास्त जात नाही आणि मला त्यांच्याकडनं डुप्लेक्स पाहिजे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही बदल केला पाहिजे ना. खरं. मी पहिला इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे, मग रिटर्न्सची अपेक्षा ठेवली पाहिजे. आमचा प्रॉब्लेम हाच आहे की प्राजक्त समोरच्यानं लावा, फांदी माझ्याकडे यावी. मी नाही लावणार. आम्ही ज्वारी पेरणार आणि गव्हाची अपेक्षा करणार. आम्ही जर ज्वारी पेरल्या तर आमच्याकडे ज्वारीच उगवणार आहे, गहू उगवत नाहीत. हं. तसंच या कर्मामध्ये सांगितलं आहे की हे जे इमोशनल कर्म आम्ही करतोय ना, ह्याच्यामध्ये सरेंडर होणंच आपल्याकडंच दिलेलं आहे. हं. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो पहिल्या दिवशी आहे मंत्राग्नी, म्हणजे काय की ते आपण व्यक्तीला दहन करताना काही मंत्र म्हणतो की शेवटी ते शरीर आहे ना, नॉट अ फर्निचर, हो. की जे घेतलं आणि दहन केलं आहे. हं. त्याच्या मागं काहीतरी सायंटिफिक ॲस्पेक्ट्स आहेत, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजेत. बरोबर. मग हे ज्या सगळ्या गोष्टी काय आहेत की जे शरीर घेऊन तो वावरला आहे. हं. पहिली डिटॅचमेंट शरीरासोबत आहे. माझं सगळ्यात जास्त प्रेम कशावर, तर शरीरावर आहे. तुम्ही कितीही म्हटला की मला मुलगा आवडतो, नाही आवडत. जेवढं शरीर आवडतं स्वतःचं, तेवढा मुलगा नाही आवडत. भले माझा वॉर्डरोबचा आरसा असू दे, नाही तर रिक्षाचा. मला जर माझा चेहरा दिसायची संधी दिसत असेल, हं. मी स्वतःचा चेहरा बघणारच, एनी हाऊ. सो ही फर्स्ट डिटॅचमेंट आहे ना शरीरासोबतची, हं. की माझं स्वतःचं शरीर जळताना पाहणं हे किती अवघड आहे. मग स्मशानकर्म आपल्याकडे काय दिलं की हा रिॲलिटी चेक आहे ना, की भले मी कायलॅकनं फिरू दे, फोक्सवॅगननं फिरू दे, मर्सिडीजनं फिरू दे, शेवटी तीच लाकडं आहेत, तीच शेववाईक आहे. तिथं स्टेटस नाही आहे. अरे खासदार होते, नाही आहे, सेम आहे. ब्राह्मणासाठीची लाकडं आणि शिंपी, मराठा, महार ह्यांची लाकडं एक आहेत. तिथं फरक नाही आहे.
हा फरक आम्ही ठेवत आलो आहे, शास्त्राने ठेवलेला नाही. 10व्या दिवशी शिवणारा कावळा ब्राह्मणांचा आणि मराठ्यांचा वेगळा नाही. तुमच्या घरातला गणपती माझ्या घरातला गणपती वेगळा नाही. बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, गणपती वेगळा नाही आहे. नाही. हे लोकांना कळलं पाहिजे की हे कर्म, स्मशान कर्म ज्याच्याकडे बघताना मी इतकं टॅबू म्हणून बघतो. हो. याच्याचमध्ये या सगळ्या 18च्या 18 जाती येतात ना. हम्म. एखादी व्यक्ती गेली तर आम्ही घाटावर डोंबाला सांगतो की रचून ठेव. हम्म. डोंब हा समाजाला. वाण्याकडनं जातो, धोतर आणतो. कुंभाराकडनं माठ घेऊन येतो. सुताराकडनं तिरडी आणतो. सोनाराकडनं सुवर्ण आणतो. सगळ्या जातींकडे जातो मी 10 दिवसात. 11व्या दिवशी ब्राह्मण पण येतो. सो 18च्या 18 जाती इन्व्हॉल्व्ह आहेत या कर्मामध्ये. इथं बघितलं जातं की कोणाचं कोण गेलंय, हम्म. आडनाव बघितलं जात नाही. पण प्रॉब्लेम आमच्याकडं मदतीला येताना पहिला आम्ही आडनाव बघतो की ह्याचं आडनाव काय आहे. सो आम्ही ठरवणार. आपल्याकडं कोणाचं कोण गेले ह्याला महत्त्व आहे की ह्याची आई गेली, ह्याचे वडील गेले, ह्याचा मुलगा गेला, ह्याची बहीण गेली आहे, हे बघितलं जातं. त्यानुसार कर्म आहे. आम्ही आडनाव बघून करत आलो आहे. मग ही जी हार्श रिॲलिटी आहे समाजामध्ये, कोणाचेही जुने लोक जे आहेत ती कुठे ना कुठेतरी चुकली असतीलच की. आम्ही आज चुकतोच आहे ना. हो ना. इथं लोक विष्णूला सुद्धा लंपट म्हणतात आणि महादेवाला सुद्धा तिरसट म्हणणारे लोक आहेत. आहे. सो आमचे पूर्वज, कोणाचे पूर्वज चुकले असतील, त्यासाठी जातीचा आधार घेऊन ते कर्मच चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. त्यासाठी ती चर्चा करणं गरजेचे आहे. आम्ही डिबेट करत नाही, आम्ही आर्ग्युमेंट करतो. सो ह्या गोष्टी चर्चेला येत नाहीत. मग ज्याला आम्ही टॅबू समजतो ना, तोच जीवनाचा आधार आहे की ज्या ॲक्सेसरीज घेऊन, जे माझ्या आजूबाजूचं बबल घेऊन मी जगलो आहे ना, स्मशानकर्म ही टाचणी आहे ते बबल फोडण्याची. बोलण्यासाठी. की मला कळलं पाहिजे तुमची अस्थी माझी अस्थी वेगळी नाही. कोणी डिफर करू शकत नाही ही प्रियाची असते आणि ही रसिकची असते नाही ना. मग हे डिफाईन आम्ही करू शकत नाही. मग तुम्ही आणि मी वेगळे कुठून झालो आहे. मग हे कर्म करताना एकत्र यायला पाहिजे ना. जसं मित्र करताना जात बघत नाही, तसं स्मशानात कोणाची जात पाहिली जात नाही. अगदी खरं. त्यामुळे मंत्राग्नी हा विषय की तो सगळ्यांसाठी आहे. त्यानंतर आपण करतो अस्थि संचयन. संचयन दॅट इज साठवणे. ॲज सून ॲज पॉसिबल अस्थि विसर्जन करा असं सांगितलं आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे की दॅट इज द फर्स्ट एलिमेंट की ज्याला आम्ही डिटॅच करायला पाहिजे. शरीर दहन केलं, अस्थि शिल्लक राहिल्या. शरीराचाच भाग हो. तितकाच व्हॅल्युएबल आहे. आम्ही लोकांकडं मी ऐकतो, लोक काय म्हणतात की गुरुजी मी शेतात त्यांची समाधी बांधली आहे. बरेच जण आठवण म्हणून घरात देखील ठेवतात. एक्झॅक्टली ना. पण आम्हीच त्या गोष्टी डिटॅच करण्यासाठी दिवसकर्म करतोय ना. हो. मग मीच त्यांच्याशी अटॅच राहिलो की नको हे वडिलांचं आहे, नको हे काकांचं आहे. समाधी बांधण्यापेक्षा वडिलांची लेगसी जपणं सोपं आहे ना. कधी. मग अस्थी ठेवल्या म्हणजेच काय की त्याला आम्ही बेडरूममध्ये ठेवल्यानं बाहेरनं कडी लावली आहे आणि त्याला मी जा म्हणतोय. तो कसा जाईल. एखादी व्यक्तीचे एक जरी मला सांगा की तुमची स्वतःचे चार्जरची पिन सी टाईप नाईट आऊट करताना मैत्रिणीच्या घरी राहिली तर तिला फोन करून सांगतो उद्या त्यानं घेऊन ये. मग माझ्या अस्थी राहिल्या तिथं मी कसा विलीन होईन. मग मी राहिलो ना. मग समजा तुम्ही मला चुकीचा ॲड्रेस दिला, मी चुकीच्या पत्त्यावर पोचतोय, मी ब्लेम कोणाला करणार. तुम्हाला करणार ना. तुम्ही चुकीचा पत्ता दिला आहे. तसंच जर मी वर जाऊच शकत नाही आहेत की माझे काही एलिमेंट्स खाली राहिले आहेत. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय की खूप वर्षापूर्वी माझ्याकडे काम झालं ना माझ्या एका मित्राच्या आईचं. मित्र म्हणजे माझ्यापासून 1ली 4थीपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्याची आई वारली. मग तो स्वतः मराठा समाजाचे असल्यामुळे त्यांच्याकडे ते आंघोळ घालणं वगैरे बऱ्याच गोष्टी होते. हे सगळं केल्यानंतर केस विंचरले वगैरे झालं. आम्ही जाऊन त्यांच्या आईला दहन वगैरे करून आलो. आल्यानंतर आवरताना त्याच्या कंगव्याला त्याच्या आईचे केस होते. सो ॲज बिंग सन तो झाला इमोशनल. तो म्हणला आईचे केस आहेत. मग त्यानं ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवले. आईची आठवण, आईचे केस. मला माहीत नाही हा विषय. आणि एक आठवडाभर झालं. मग त्यानंतर मला त्याचा फोन आला की अरे मला स्वप्नात आई दिसते, केस उघडे ठेवून आली आहे.
बापरे! ओपन केस घेऊन दिसतीये. अच्छा. मी विचार केला असेल आता कसं आहे की जस्ट आत्ता गेली आहे. माणूस सायकॉलॉजिकली विचार करताना आपण त्याचाच विचार समजा झोपलो तर मे बी हं. होऊ शकतं. होऊ शकतं. मी त्याला म्हणतो थांब दिवसकर्म होऊ देत. थोडंफार तू हील होशील. हं, हं. दिवसकर्म झाले, 10 दिवस झाले, तरी त्याच्या स्वप्नामध्ये ती येतीच आहे. मग तो माझ्या घरी आला. मला म्हणला की असं-असं झालंय, काय करू मी? मला झोप लागत नाहीये. आजारी वाटायला लागलोय. हं, हं. मग त्याला सहज बोलता-बोलता तो मला बोलला की आईचे केस आहेत माझ्याकडं, हं. की ते जाऊन आम्ही जेव्हा स्मशानात दहन केले, त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर त्याला हे सगळ्या गोष्टी दिसणं बंद झालं. पंचमहाभूतात विलीन होणं म्हणजे काय आहे? आम्ही म्हणतो ना केस राहिले. अरे हं. DNA कळतो ना समोरच्याचा. एक केससुद्धा बास होतो ना. खूप मग. मग तसंच ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग आम्हीच कर्म करताना डिटॅचमेंट दाखवतोय आणि तिथंच आम्ही समजा अस्थींची अटॅचमेंट ठेवली. हं. ती व्यक्ती वर जाऊ शकत नाही. विसर्जन. व्हॉट इज विसर्जन? टू लेट गो. गणपती विसर्जन म्हणून गणपतीचा हात पाय आम्ही नाही ठेवत घरात. अखंड गणपती विसर्जन करतो त्याच्या मागचा अर्थ काय आहे? हं. की ज्याला 5 दिवस आम्ही इतकं प्रेम केलं, की जो माझ्यातला अविभाज्य घटक होता. त्याच गणपतीला ज्याची मनोभावे आरती केली, ज्याच्यामुळे आमच्या घरामध्ये गेट टुगेदर झाली, हं. ज्याच्यामुळे आम्ही कोर फॅमिली एकत्र आलो, घरामध्ये एक पॉझिटिव्हली वातावरण होतं. इतकं सगळं घेऊन येणारा गणपती 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी आम्ही नदीमध्ये सोडतो. हं. दॅट इज विसर्जन. अस्थी विसर्जन काय आहे? तेच आहे ना. माझ्या आईच्या अस्थी सोडायच्यात. हे आपल्याकडं मोह, वासना सोडणं जे सांगतात, हं. हे ॲक्च्युअलमध्ये आहे ना, म्हणून ते विसर्जन आहे. बरोबर. मग त्याच्यामध्ये वाहतं पाणी का पाहिजे? की देवाचा पहिला अवतार हा मत्स्य, हं. माशाचा. वाहत्या पाण्यात मासे असतात. म्हणून ते वाहत्या पाण्यात सोडायचं आहे. म्हणजे काय? वाहतं पाणी, वरून पडणारा सूर्यप्रकाश आणि अस्थिवी यांच्या तिघींचं केमिकल रिॲक्शन होऊन अस्थींचं विघटन लवकर होतं. अच्छा. मग आमचा इथं कसा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? की मग अस्थी घेणार आम्ही आळंदीला जाणार, काशीला त्र्यंबकेश्वरला जाणार, जाणं. त्र्यंबकेश्वरला जाणार, हो. हरिद्वारला जाणार. गुरुजी माझ्या वडिलांची इच्छा होती काशीला जायचं. हं. जिवंतपणी वडिलांना काशीला घेऊन जायला पाहिजे. मरणोत्तर अर्थ नाही आहे. हो ना. माझी आई व्हीलचेअरवर आहे आणि तिला म्हणतो की चल तुझी इच्छा होती ना ट्रेकिंगला जायची, आपण आता जाऊया. डझंट मेक एनी सेन्स. मेल्यानंतर घेऊन जाणारे सगळेच आहेत. जिवंतपणी मुलगा घेऊन जातो ना, की तुमची इच्छा आहे ना चला मी मित्रांसोबत जातो, मी माझ्या वडिलांना घेऊन एक दिवस का नाही जाऊ शकत? हो ना. पण तिथं रूल्स अँड रेग्युलेशन्स येतात ना. आय एम अ फ्री बर्ड. हं. मी मैत्रिणींसोबत मित्रांसोबत प्लॅन करणार का? तर मला तिथं रिस्ट्रिक्शनचे चौकट नाही आहे. वडिलांसोबत येते. मग ह्यामुळं आम्ही मित्रांसोबत जातो, वडिलांसोबत जात नाही. आम्ही मेल्यानंतर त्यांना तिकडे घेऊन जायचं आहे. तर असं नाही आहे. जसं मी सांगलीसारख्या शहरातून येतो. हं. माझ्यासाठी माझी कृष्णाच गंगा आहे. कारण त्याचं पाणी पिऊन मी मोठं झालो आहे. प्रॅक्टिकली एखादी नदी, एखादा ओढा, एखादा तलाव हं. त्या लोकसंख्येवर आधारित असतो. बरोबर. की जसं हा ग्लास आहे, ह्याच्यामध्ये 1 लिटर पाणी नाही बसू शकत. त्याची कॅपॅसिटी नाही आहे. पुण्यातले 2 लाख लोकं आळंदीत जाऊन विसर्जन करायला लागले. त्या नदीची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे. मग त्याचं रूपांतर कुंडात झालं. हं. की आम्ही हा प्रॅक्टिकलपणा दिला ना तुम्हाला शास्त्रानं, हो. की अरे ठीक आहे तुझ्या घरी ओढा होता ना, त्याचंच पाणी पिऊन तुझी आई मोठी झाली ना, तीच तुझी गंगा आहे ना, त्याच्यामध्ये सोड ना तू. नाही, मी काशीला घेऊन जाणार. की जिथं ज्या गोष्टी करायला पाहिजे तिथं आम्ही त्या केल्या नाहीत. हं. आणि आता गेल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी करायच्यात. काहीच बरं अर्थ त्याचा नाही. मला मानसिकतेनं तसाही फरक पडत नाही. हं. की ती जिवंतपणी समाधानानं जाणं जे गरजेचं होतं, हे मी माझा मुलगा म्हणून गिल्ट येऊ नये म्हणून चाललो आहे. हा फरक आहे. म्हणून आपल्याकडे अस्थी संचयन केलं जातं की बाबा की ॲज सून ॲज पॉसिबल अस्थी विसर्जन करा असं सांगितलं आहे. हं. मग त्यानंतर 9वा, 10वा, 11, 12, 13 हे विधी आहेत. मग आधी 9वा, 10वा हे जे विधी आहेत हे प्रत्येक दिवशी एक एक पिंड केला जायचं. आता 10वा दिवस म्हणजे काय आहे की बाबा आमच्यात देखील 10वा दिवस म्हणजे काय असतं की केस कापायचे, हो. ते दिवा घेऊन यायचा, कावळा शिवतोय, कावळा शिवला
की आम्ही हुश कावळा शिवला घरी जायचं. दॅट इज 10वा आमच्यासाठी. 10वा म्हणजे काय आहे की गेलेल्या व्यक्तीला मी दहन केलं. आता त्याला शरीर नाही ना. 10वा दिवस म्हणजे त्याला बॉडी असाइन करणं, असेंबल करणं, दॅट इज 10वा दिवस. ओके. म्हणजे प्रत्येक दिवसाचा एक एक अवयव तयार करायचा आहे. जसं की ह्या पृथ्वीवरचा माझा कंडक्टर काय आहे, तर हे शरीर आहे. पहिल्या दिवशी मी ते दहन केलं. सो राईट नाव त्या सोलला कंडक्टर नाही आहे, वाहक. शरीर दहन केलं आहे. जसं मला इथून जयपूरला जायचं आहे तर मी डोमेस्टिक फ्लाईट घेतो ना. एलेला जायचं असेल तर मी इंटरनॅशनल घेतो. बरोबर. पुण्यातल्या पुण्यात फिरायला मला iQube ॲक्टिवा चालते. मी तिथं डोमेस्टिक इंटरनॅशनल बघत नाही. पुण्यातून सांगलीला जायचं असेल तर मला 4 व्हीलर चालते. सो एकच सोल आहे. कंडक्टर वेगळे आले ना, एकीकडे डोमेस्टिक आली, इंटरनॅशनल आली. तसं इथून मला आता पितृलोकापर्यंत प्रवास करायचा आहे. सो आय डू नीड अ कंडक्टर. मग 10व्या दिवशी ते सगळे अवयव फॉर्म करायचे आहेत. की पहिल्या दिवशी मस्त कान, नाक, डोळे, छातीकडचा भाग, लिंगाचा भाग, जांघा, हातपाय हे सगळे अवयव फॉर्म करायचे आहेत. आणि 10व्या दिवशी ते असेंबल करायचे आहेत सगळे. 9व्या आणि 10व्या दिवशी दॅट इज 10वा. की ते शरीर असेंबल करायचे आहेत मला. मग हे प्रत्येक दिवशी एक एक पिंड द्या असं शास्त्राधार आहे. पण चेंज इज द ओनली कॉन्स्टंट ना. आता मी 10 दिवस गाठावर नाही ना जाऊ शकत. बरोबर. मी सगळे 10व्या दिवशीच पूर्ण करा, 9-10 एकत्र. असे काही तुमच्याकडे ऑप्शन्स शास्त्राने दिलेले आहेत. सो मोर ऑफन आपल्याकडे 9वा-10वा एकत्र केला जातो. मग शरीर असेंबल करणं, त्याच्यासाठी लागणारी श्राद्ध करणं, मग ते अस्थि विसर्जनाचं श्राद्ध करणं, कावळ्यासाठीची वेदिका तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे 10व्या दिवशी दिल्यात. आता कावळा, पिंड हे मग हे म्हणल्यानंतर पिंडदान का केलं जातं? ॲक्च्युली कसं आहे की आपण एक ॲझ्युम करू की समजा या हातावर भात आहे. इंजिनिअरिंग टर्म्समध्ये आम्ही याला स्टॅटिक एनर्जी म्हणतो ना. बरोबर. दॅट इज स्थिर ऊर्जा. की धरून झाला की तुमच्या हातामध्ये रव्याचे काही बुंदीचे पदार्थ आहे. आता याचा लाडू करायचा आहे. कसा करणार? वळून दोन्ही हाताने. बरोबर. दॅट इज मी एनर्जी वाइंड करतोय. करेक्ट. आम्ही लाडू बांधतो म्हणतो ना की एनर्जी ती एकरूप व्हावी. सो हे आम्ही बॉन्डिंग करतोय. सो कन्वर्टेड इंटू कॅनेटिक एनर्जी. स्टॅटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू कॅनेटिक एनर्जी. सो ही जी कॅनेटिक एनर्जी आहे, ज्याला आम्ही एखादं अमुक अमुक नाव देतो गेलेल्या व्यक्तीचं. जस्ट लाईक की समजा आता तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. मी सांगलीत आहे, तुम्ही पुण्यात आहे. मग तुम्ही गच्चीतून ओरडलात कितीही जोरात तरी माझ्या सांगलीपर्यंत आवाज येऊ शकत नाही. नाहीच ना. पण डिव्हाइसवर कुजबुजलो तरी आम्हाला एकमेकांचा आवाज येतो. बिकॉज वी आर कनेक्टेड टू अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. एका फ्रिक्वेन्सीला आम्ही कनेक्टेड आहोत, तू आणि मी. बरोबर. तसंच डिव्हाइस दॅट इज पिंड आहे. की त्या व्यक्तीशी मला कनेक्टेड व्हायचं ना. अहो अर्जुनाला सुद्धा कृष्णाचं दिव्य रूप बघण्यासाठी वेगळी दृष्टी लागली. इथं आम्हाला आमचे आजोबा बघायचेत. जिवंत असणारे इग्नोर करत आलो. आणि नंतर बघायचं. नंतर गेल्यानंतर आम्हाला बघायचं खूप आठवण येते. की मला बघू दे कसे येतात आजोबा, मला बघू देत आजी. सो त्यासाठी माझा POV वेगळा पाहिजे ना. करेक्ट. हा चेंज करण्यासाठी घडलं पाहिजे. मुळात आपण हा जो पॉडकास्ट करतोय ना, आपला दृष्टिकोन ठरवतो ना. मला लोकांपर्यंत पोचायचं आहे का ही गोष्ट मला लोकांपर्यंत पोचवायची. देर इज अ डिफरन्स. दोन्हीमध्ये फरक आहे. प्रॉब्लेम इथं काय होतं की आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आहे, आम्हाला ती रीच पाहिजे नाही आहे. लोकांपर्यंत हा मेसेज कन्वे होणं गरजेचं आहे. हा मूळ मुद्दा आहे ना पॉडकास्ट मागचा. बरोबर. मग जसं ही प्लेस कमर्शियल झाली आहे तशी आमची ही प्लेस कमर्शियल आहे. डॉक्टरसुद्धा कमर्शियल आहे, गुरुजीसुद्धा कमर्शियल आहे. मग ह्यानं काय होतं की आमच्या श्रद्धा मरत चालल्या आहेत. कारण आम्ही कर्म भीतीपोटी करतो. आमचं आयुष्य गुलामगिरीत गेल्यामुळं आम्ही सर्वायवल इन्स्टिंक्टवर जगणारे लोक आहे. प्रत्येक गोष्टीत भीती आहे. कुणाची आई कुठल्या मुलाला त्रास देते नाहीच ना.
मग मी माझ्या आईचं करताना का घाबरून करायचं? मला सांगा, विष्णू कसा दिसतो? कोणालाच माहिती नाही. दत्त कसा दिसतो? महादेव कसा दिसतो? आम्ही ॲज्युम करतो की पर्टिक्युलर शेपमध्ये जी आहे दॅट इज विष्णू. हं? ना मी तुम्हाला विचार की तुमचे वडील कसे दिसतात हो? मी सांगू शकते. सांगू शकता ना? सो आजच्या काय म्हणतो आपण त्याला, जेन झी अल्फा बीटा भाषेत बोलायचं म्हटलं तर दिसतो तो देव असेल तर माझ्या वडिलांपेक्षा मोठा देव कुठला आहे? नाही आहे ना. नाहीच. मग त्या दिसणाऱ्या देवाची पूजा करताना मी घाबरून का करू? ज्या विष्णूला मी पाहिलं नाही, ऐकत आलो, ज्या महादेवाला मी कधी पाहिलं नाही, ऐकत आलो, त्याच्याबद्दल करताना मी इतक्या श्रद्धेनं करतो. मग ज्या बापाने मला घडवलं, खांद्यावरून मिरवलं, त्या बापाचं करताना मी एक्सक्युजेस का सुटतो? 13 दिवस पण खूप वाटतात. अरे मग तेच सांगतो की ज्या आईनं तुमचा चेहरा बघायला 9 महिने थांबली असेल, तुमच्याही थांबली असेल 9 महिने. हो ना. हं? प्रत्येक आई मिनिमम 9 थांबते. महिने. हो. कावळ्या दिवशी प्रत्येक महिन्याची 5 मिनटं म्हटली तर 45 मिनटं नाहीत माझ्याकडे. आम्हाला आईला हाकलायचं आहे, पाठवायचं नाही आहे. आम्ही प्रेशरमध्ये कावळा शिवतो का नाही, शिवतो का नाही, शिवतो का नाही. माझ्या आईनं माझ्याबद्दल कधी प्रेशर घेतलं नाही ना, हा पालथा पडेल का नाही म्हणून. आज नाही उद्या पडेल. हा पॉझिटिव्हनेस ती मला देत आली प्रत्येक ठिकाणी. पालथं पडताना ती संयम बाळगून आहे, बोलताना संयम बाळगून आहे, मी शाळेत जाताना संयम बाळगून आहे, कॉलेजमध्ये आहे, लग्न होईपर्यंत आहे, लग्न झाल्यानंतर मला मूल होईल का इथंपर्यंत आहे. अशी पेशन्स असणाऱ्या आईसाठी माझ्याकडं 12 दिवस नाहीत. मग ही शोकांतिका आहे. मग हे जनरेशन गॅप नाही आहे, हे लोकांपर्यंत कधी रुजूच झालं नाही आहे, कन्व्हेच करू शकलो नाही आम्ही. आम्हाला ह्या गोष्टी कसं झाल्या की आम्ही चेष्टेत करतो ना सगळ्या गोष्टी. हो. वट सावित्री, वी लव अबाउट द मीम, नॉट द वट सावित्री. की ह्याच्या मागचा मुद्दा आम्ही विसरून गेलो ना, की वड, की जो ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे, ज्याची सावली डेन्स आहे. मग वट सावित्रीची मी पौर्णिमा करतो, ती ज्येष्ठातच का करतो? अरे मी पौषात पण करू शकलो असतो. बरोबर. ज्येष्ठ महिना म्हणजे काय की बाबा की जेव्हा गडगडून पाऊस पडतो, ह्युमिडिटी जास्त आहे, मग त्या ज्येष्ठामध्ये वडाच्याच खाली बसल्यानंतर ती सावली डेन्स वाटते. ॲटमॉस्फिअर 2 ते 3 डिग्रीनं कमी होतं त्या खाली बसताना. पारंब्यात पाणी असतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी वटसावित्री आहे ना, बरोबर. की जी स्त्री माझ्यासाठी कोणत्याही एका काय म्हणतो त्याला आपण सेल्फिशनेसपेक्षा माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्यासाठी झटत आली. त्या स्त्रीला आयुष्यातून वर्षातनं एकदा तरी शरीराला पुरेल इतका ऑक्सिजन मिळावा म्हणून वटसावित्री आहे ना. रूपांतर काय केलं रोपट्यामध्ये. आय आता डोंट फोटो केअर की पण तुम्ही करतात. साडी नेसून जा, हो. तुम्ही जीन्सवर जा, पण त्या झाडाखाली बसणं आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून जायचं आहे. बरोबर. मग ती पूजा का सांगितली आहे की जेणेकरून 15-20 मिनटं तुमची जावीत ना, की ज्या झाडाने आमच्या परिसरामध्ये ऑक्सिजन दिला आहे, रिटर्न द फेवर तर करायला पाहिजे ना. हो. म्हणून त्याची पूजा आहे. आता मुळावर कापूर लावला आणि खोडात उदबत्ती खोदून, हे सगळ्या गोष्टी ग्रंथात लिहिल्या नाहीत ना, हा आमचा बुद्ध्यांक आहे. ह्याचं रूपांतर आम्ही वेगळं केलं ना, 7 जन्म. की थोडक्यात कसं आहे की आपल्याकडे काय सांगतात, युजली आधी 16व्या वर्षी लग्न व्हायचे. तुम्हाला शिंक आली आजही, तर घरात समजा तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्या घरात आजी असेल, म्हणजे तुम्ही श्रीमंत असाल, तर ती पटकन याही वयात काय म्हणते की शतायुषी हो म्हणते ना, म्हणजे तू 100 वर्ष जग. 7 जन्म म्हणजे काय आहे की कुठलेही आपण डॉक्टर्सकडे गेलो तर ते काय म्हणतात की 12 वर्षानंतर माझ्या रक्तवाहिन्या पुन्हा रिफॉर्म होतात, की परत त्या आपण त्यांना आपल्या भाषेत, आध्यात्मिक भाषेत पुनर्जन्म सांगितलं आहे, की मी जनरेशन वाईज बदलत जातो 12 वर्षांनी. दॅट इज तप आपल्यासाठी. मग हे 12 7 84 आहे, प्लस 16 आहे, दॅट इज 100. म्हणजे 7 काय, जन्म. 7 जन्म म्हणजे पुढचे 7 जन्म नाही आहेत, तू 100 वर्ष जगशील. हे आपल्याकडं ओव्हरऑल सांगितलं आहे. मुळात मुद्दे इथंच आहेत सगळे,
की हे सांगण्यामागचं कल्चरल शॉक कुठं नाही आहे. हा आम्ही देतोय कल्चरला. कल्चरनं आम्हाला दिलेला नाही आहे. नाही. मग ह्या ज्या गोष्टी दिल्यात की नाही आपल्याकडे प्रत्येक महिन्यामध्ये एक एक गोष्ट आहे बाबा. मकर संक्रांत आहे, हं. होळी आहे, वटसावित्री आहे, दिवाळी आहे. म्हणजे काय की प्रत्येक एक एक बघितलं की ऋतू चेंज झाले की एक मोठा सण आहे. हो. जेणेकरून घरातली स्वच्छता होते. ऋतू बदललं की वातावरण बदलतं. वातावरण बदललं हं. की मला थोडं का असेना आजारपण येतं. मग ह्या आजारपणाबद्दल, बदलांबद्दल घरातली स्वच्छता म्हणा, होळी चौकाचौकात केली जाते. जेणेकरून आजूबाजूचे जर्म्स मरतात. हे आपल्याकडं दिलंय. म्हणून ते ऋतू चेंज होताना मेजर एखादा सण आहे. हं. मग जसं ह्या गोष्टींकडे आम्ही इग्नोर करतो, तितक्याच गोष्टींना आम्ही दिवसकर्माकडे इग्नोर करतो. की मायक्रो लेव्हलला गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आम्ही त्या बघतच नाही हो ना. त्या दृष्टिकोनातून. आणि आज आम्हाला असं वाटतं की हे कर्म तसं नाहीच आहे. खरं. आता अस्थि विसर्जन देखील लवकर उरकावी असं बघितलं जातं. असं म्हणतात की 3ऱ्या दिवशी केलं तरी चालतं, 5व्या, 7व्या किंवा 10व्या दिवशी केलं तरी चालतं. तर नेमकं अस्थि विसर्जन कधी करावे? आपल्याकडे सांगितलं की ॲज सून ॲज पॉसिबल अस्थि विसर्जन करावं. जसं मगाशी सांगितलं की अस्थि हा माझा व्हॅल्युएबल पार्ट आहे. हो. जोपर्यंत तो विसर्जित होत नाही तोपर्यंत आत्म्याला तिथून मुक्ती नाही ना स्मशानातून. हं. आश्मा म्हणजे जो दगड ज्याला आपण गाडगं फोडतो, सुतळी तोडली जाते, तो जो दगड आहे, तो दगड लोक घराच्या बाहेर बांधून ठेवतात. हं. हे आश्मा म्हणजे काय की आत्म्याचं राहायचं घर आहे. आम्ही आयुष्यात स्टेबिलिटी बघतो, लक्झरी बघत नाही. हं. जसं आता तुम्हाला कोणी म्हणलं की बाबा तुम्हाला मी पेंट हाऊस देतो, पण अट एवढीच आहे की 15 दिवस राहा. हं. आणि एक जर म्हणला की मी तुम्हाला 1 BHK देतो 5 वर्ष राहा, तर मी 5 वर्षाचा 1 BHK चूज करतो. बरोबर. कारण माझ्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटीला महत्त्व आहे. तसंच दगड हा नॅचरली स्टेबल गोष्ट आहे. माती वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, पाणी, ऊन, वारा ह्या गोष्टीतनं त्या गोष्टी बदलत जातात. बरोबर. मातीत पाणी घातलं तर पाण्यासोबत माती वाहून जाणार. आकार, जागा बदलली. दगड कसा आहे? स्थिर. ऊन, वारा, पाऊस. हं. किमान 100-150 वर्ष आपली जागा आणि आकार बदलत नाही. सो नॅचरली स्टेबल आहे. हं. मग आत्म्याचं जे देह आहे, दॅट इज घर, शरीर, हं. ते दहन केलं मी. सो आत्म्याला राहायला तर घर नाही. म्हणून सिम्बॉलिक म्हणून दगड आहे आत्म्याचा. हं. मग तो आत्मा अस्थि सोडल्याशिवाय त्या आश्म्यावर येऊन बसत नाही, थांबत नाही. म्हणून आपल्याकडे ॲज सून ॲज करा म्हणून सांगतात. 2ऱ्या दिवशी, 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 10 दिवसाच्या आधी अस्थि विसर्जन व्हावं असं आपल्याकडे सांगितलं. मग त्याला 3ऱ्याच दिवशी करा, 5व्याच दिवशी करा असा नियम नाही. हं. हे का आलं की आधी लोक गेल्यानंतर आमच्याकडे ट्रान्सपोर्ट नव्हतं ना. जरी सांगलीत, पुण्यात जरी व्यक्ती गेली हं. तर आम्ही आधी हालगाडी, बैलगाडी, ह्या रेल्वेज ह्यातनं गोष्टीनं यायचो ना. हो. सो कळवायचं कसं? मग आम्ही तार किंवा पत्र करायचो. ते पोचायला 1 दिवस, हं. तो माणूस आवरून निघायला 1 दिवस. मग किमान शरीराचं नाही, अस्थींचं तर दर्शन घडावं. म्हणून 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी करा असं शास्त्रांना तुम्हाला सांगितलं. ही रूढी आहे. हं. हे आपल्याकडं असंच पाहिजे असं नाही आहे. आज जग बदलतं आहे. हं. आज एका दिवसात आम्ही 4 राज्यात फिरून येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्यासाठी 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवसाची वाट बघितलीच पाहिजे असं नाही. नक्षत्र चांगलं असेल, दिवस चांगला असेल, त्या दिवशी अस्थि विसर्जन केलं पाहिजे. ओके. अजून एक म्हणजे कावळ्याला अन्न दिलं जातं. तर कावळाच हा पक्षी का बरं? मुळात कसं आहे की कावळा बहुतांश गावांमध्ये इझिली अवेलेबल आहे. मुळात एक. हं. दुसरं, कावळा असा पक्षी आहे की जो शिजवलेलं अन्न खातो. कोरडं ते धान्य शिजवतात ते अन्न खाणारा पक्षी कावळा आहे. ओके. हं. तिसरं काय, रिसर्चमध्ये काय सांगतात की किमान 17 वर्ष तरी कावळ्याची मेमरी आहे. हं. स्मरण ह्या गोष्टीशी रिलेट कावळा करत असल्यामुळं पितरांचं स्मरण यासाठी सुद्धा कावळा निवडला आहे. बरोबर. आणि आपल्याकडं बऱ्याच अंशामध्ये काय सांगितलं की कावळ्याची जी स्पंदनं आहेत ही आत्म्यासारखी आहेत बहुतांश ठिकाणी. अच्छा. ह्या सगळ्याचं एकरूप करून कावळा आपल्याकडं सांगितलं आहे. हं. ज्याच्याकडं बघताना आम्ही इतकं वाईट नजरेनं बघतो ना कावळ्याकडं, तो संध्याकाळचं जेवत नाही ना. हं. त्याच्या विष्ठेतूनच वड पिंपळ येतात.
सो सोसायटीच्या दृष्टिकोनातून कावळा हा एक मुख्य एलिमेंट आहे. आम्ही त्याच्याकडं फक्त बघताना वाईट नजरेनं बघतो. प्रतीक आहे. एक लक्षात घ्या की जी गोष्ट आमच्याकडं नाही तर ते गोष्टीबद्दल सिम्बॉलिक काहीतरी गोष्टी येतात ना आमच्याकडे, म्हणून आपल्याकडे कावळा निवडला आहे. मुळात कावळाच पाहिजे असा नियम नाही आहे. 10व्या दिवशी सुद्धा कावळाच शिवला पाहिजे असा नियम नाही. दर्भाचा कावळा करून लावला तरी शिवतो. का तर प्रत्येक गावात मृत्यू आहे, प्रत्येक गावात कावळा नाही. पण जिथे आहे तिथं लोक थांबायला सांगतात. कारण हे सगळं कर्म करताना आपल्याकडे काय सांगितलं की कावळा हा यमापर्यंत नेणारा कंडक्टर आहे, घेऊन जाणारा वाहक. म्हणून आपल्याकडं कावळ्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये अन्न दिलं जातं. मग हे देताना तुम्ही काय देताय ह्याच्यापेक्षा तुम्ही कोणत्या जेस्चरनं देताय दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजे आम्ही म्हणतो ना की माझ्या आवडीच्या देवाकडनं मला साखर जरी मिळेल तरी मला ती फार छान वाटते, की त्याचं मोल नाही आहे, करू शकत नाही, एवढीशी चिमटभर असते पण मला छान वाटते. हो ना. मग तसंच या कर्माचं आहे की याच्यामध्ये जेस्चरला इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आता बरेच जण मृत व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ देखील ठेवतात, तर असं ठेवणं योग्य आहे का? मुळात आता कसं आहे की आवडीचे पदार्थ आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी, भले घरातला देव असू दे, मंदिराचा असू दे, श्राद्ध, पक्ष, दिवस, कर्म, ह्या प्रत्येक ठिकाणी एक एलिमेंट कॉमन आहे, दॅट इज नैवेद्य. मग आता मला तुम्ही सांग की आपल्याकडं नैवेद्य खायला घालतात का दाखवतात? दाखवतात. म्हणजे काय की त्या अन्नाचा वास त्यांना द्यायचा आहे, वासने तृप्ती आहे. बट वासना हा शब्द आम्ही एकच प्रकारे घेतो, आमच्या मुलाने एकच प्रकारे शिकवतो. आज धरून चला की मला आज संध्याकाळी इडली खावी वाटते, काय आहे ही? वासना आहे. अरे हिंजवडीला 4 BHK पाहिजे, काय आहे? वासना आहे. माझ्या पोटी मुलगी जन्माला येऊ दे रे, वासना आहे. सगळ्या वासना आहेत. ह्यातली अल्टिमेट वासना कोणती आहे तर अन्नाची आहे. शरीर तुम्हाला रोज लागतं का? नाही. पैसा रोज पाहिजे का? नाही. कधीतरी विकेंड एन्जॉय करतो ना मी. मुलंच रोज लागतात का? व्हॅनमध्ये बसले की 10 मिनटं आईचा चेहरा बघण्यासारखा असतो ना, सॅटिस्फॅक्शन. हा बाबा मुलं गेलेत. मुलंही मला रोज लागत नाहीत. अन्न मला रोज पाहिजे, तेही व्हरायटी पाहिजे. जगण्याचाच आधार असेल. तुम्ही 30 दिवस फक्त वरण भात खाल? नाही ना, आम्ही सकाळी वरण केलं की म्हणणार संध्याकाळी त्याच्यात फोडणी मारूया, डाल फ्राय करूया. नुसतंच वरण भात जात नाही. सो माझं अल्टिमेट वासना काय आहे तर अन्न आहे. त्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला देव करणं दॅट इज नैवेद्य. सो ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्स आहे. असं नाही की ठेवलंय बाबा आम्ही म्हणतो अरे देव काय खाणार आहे का? जो षडरसांनी बनतो आपल्याकडं नैवेद्य, शक्यतो षडरस म्हणजे काय की आंबट, खारट, तिखट, तुरट, गोड, कडू, हे 6 रस आहेत. भले तुम्ही कुठेही जा जगाच्या पाठीवर, 7वा रस नाही, चव बदलणार. तुम्ही आणि मी एकत्र किचनमध्ये गेलो, तुम्ही खीर केली, मी खीर केली, दोघांपैकी कोणाची तिखट होणार नाही, गोडच होणार. रस तोच राहणार, चव बदलणार. तुमच्यात दूध जास्त पडेल, माझ्यात जास्त पडेल, काहीतरी होईल, पण रस सेम राहणार. सो जो 6 रसांनी बनतात तसा आपल्याकडे नैवेद्य असतो. आता एक तुम्हीच अज्युम करा की आपल्याकडे आपल्या आजीजोबा काय म्हणायचे आधी, ते नैवेद्य दाखवल्या दाखवलं उचलू नको, 2 मिनटं ठेव. म्हणजेच काय की नैवेद्य ठेवला, नैवेद्य होईपर्यंत आम्ही घरात खायचो का? काही नाही खायचो, बरोबर. नैवेद्य दाखवायची वेळ सर्वसाधारण 12 ते 2 या वेळेत आम्ही नैवेद्य दाखवायचो. म्हणजे मला आतून भयानक क्रेविंग्स आहेत, मला भूक लागली आहे, समोर करंजी दिसते, गुलाबजाम दिसतोय, खीर दिसते, मी बघतोय बरं का. सो ब्रेन सेल्स तुमच्या पूर्ण शरीराला ऑर्डर देतात की ओके फाईन आता जेवायचं आहे. सो डायजेस्टिंग सिस्टीम तुमची ॲक्टिव्ह राहते. आम्ही अन्नाकडे बघतो ना, आतमध्ये माझ्या ते रस तयार होतात की ओके फाईन नेक्स्ट 10 मिनिट्समध्ये आपण जेवायचं आहे. कुठली पण न्यूट्रिशन तुम्हाला काय म्हणते की बाबा लगेच जेवायला बसू नका, ताट ठेवल्यानंतर 5 मिनिटांनी जेवा. म्हणजेच काय की थोडक्यात ते अडॅप्ट केलं पाहिजे बॉडीनं की आता आपण जेवायला बसायचं आहे. सो त्याच्यामध्ये मी बघतो खीर आहे, कोशिंबीर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरासाठी पूरक आहेत.
आपल्याकडं कुठलाही नैवेद्य जर तुम्ही बघितला की त्याच्यामध्ये फायबर मिळेल, कार्बोहायड्रेट्स मिळतील, प्रोटीन्स मिळतील, विटॅमिन्स मिळतील. सगळ्या गोष्टींचे एलिमेंट्स असतात आपल्या नैवेद्यात. पर्टिक्युलर एकच पदार्थ बनत नाही. नाही. म्हणून आपल्याकडं प्रत्येक ठिकाणी अन्न देणं म्हणजे काय आहे की जी माझी परमोच्च वासना आहे. हम्म. म्हणजे आजसुद्धा मी संकष्टी एकादशी देवासाठी कमी आणि खिचडीसाठी जास्त करतो ना, की माझ्यासाठी एक मेन कोर्स चेंज होतो. बरोबर. की ती संकष्टी किंवा एकादशी आपल्याकडे कशी सांगितली आहे की शक्यतो आम्ही फास्टिंग म्हणजे काय की खायचं नाही आहे. हम्म. आजच्या भाषेत ओ मॅड आहे, 1 मील अ डे. हो. आणि तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला की ओल्ड फॅशन वे म्हणजे उपवास. आज ओ मॅड म्हटलं की छान वाटतं. छान वाटतं. हो. जसं 10व्या दिवशी सगळीकडे सांगितलं की मातीची आंघोळ आहे, हम्म. मृत्तिका स्नान म्हणलं आहे की आम्ही असे करतो, मड थेरपी. हे हे आपल्याकडे जसं आहे ना तसंच या कर्माचं आहे हम्म. की हे सगळं करत असताना तो जो नैवेद्य आहे मग तो त्यांना द्यायचा आहे. मग देताना माझ्या मनामध्ये त्या वासना लेटगो करायची भावना पाहिजे. म्हणून प्रत्येक पदोपदी देवाला सणांमध्ये प्रत्येक ठिकाणी नैवेद्य आपल्याकडे सांगितलं आहे. मग या नैवेद्याचं महत्त्व श्राद्धाच्या याच्यासुद्धा आहे. हम्म. जसं तुम्ही नैवेद्याचा विषय काढला की आपल्याकडे एक मोस्ट ऑफली सांगतात ना की श्राद्धाचं जीवन आहे, हम्म. तेराव्याचं जीवन आहे. हो. प्रॉब्लेम काय की मला बिर्याणी चालते, श्राद्धाचं चालत नाही. चालेल. श्राद्धाचा स्वयंपाक करताना मुळात 90% लोक तो सोहळ्यात करतात. म्हणजे हायजीनची काळजी घेतलेली असते. सोहळं म्हणजे हायजीन आहे बरोबर. सोप्या भाषेत. हम्म. हायजीनची काळजी घेतली असते. आपल्याकडं ऑथेंटिक श्राद्धाचा स्वयंपाक म्हणजे काय आहे हम्म. की बाबा लिंबू असतो, आमसुलाची चटणी असते, एखादी खोबऱ्याची चटणी असते, काकडीची कोशिंबीर असते, वाटलेली डाळ असते, वडा असतो, अळूची वडी असते. हम्म. आमच्या सांगली कोल्हापूरला अळूची भाजी करतात, बटाट्याची भाजी असते, तांदळाची खीर असते. पुरी. असे सगळे मेनू आहेत ना. आता जर ह्याच्याकडं आपण बघितलं, आमसुलाची चटणी पित्त होत नाही, हम्म. काकडीची कोशिंबीर पाण्याचं पोटातलं प्रमाण व्यवस्थित ठेवतं, हायड्रेटेड ठेवतं. थोडक्यात मला सुरुवात करतो खिरीपासनं, म्हणजेच काय की पचनक्रियेला सुरुवात होते. बटाटा, अळूची भाजी आमच्या पोटातली घाण काढतं. हम्म. सो हे माझ्या शरीराला लागणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. हम्म. बरं तुम्ही बघितलं ते पळसाची पानं, केळीची पानं, हो. ह्याचे रस कॅन्सर प्रिव्हेंट करतात. पुरी. म्हणून आपल्याकडं ते आहे ना, पण आम्ही त्याचं रूपांतर प्लॅस्टिकच्या पत्रावळीत केलं हम्म. की प्लॅस्टिकमधनं जो कॅन्सर येतो हम्म. म्हणून आपल्याकडे पत्रावळीवर जेवा म्हणून सांगतात. हे सिम्प्लिसिटी दिलेली आहे. आम्ही सिम्प्लिसिटी काढली आपण दूर चाललो आहोत. आणि आम्ही लक्झरी दाखवतोय की आम्हाला मुळात काय आहे की मला वडिलांना दाखवण्यापेक्षा जगाला दाखवायचं असं की मी माझ्या वडिलांना काय देतोय बघ, असं नाही आहे. म्हणून हे कर्म करताना प्रत्येक ठिकाणी भावनांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे, हम्म. ॲक्सेसरीजना नाही, मटेरियल्सला नाही. शास्त्र म्हणत नाही चांदीचंच तामण पाहिजे, द्रोणात पाणी सोड पण प्रेमानं सोड, हेच सांगणं आहे. हम्म. आम्ही शो ऑफ करायला जातो की आम्ही त्याच्यात दाखवतो की वडिलांचा फोटोला हार बघ, हम्म. समया बघ. नॉट नीडेड. आता मला तुम्ही सांगा की सगळ्या कर्मात देवाचं करा, पितरांचं करा, कुठलंही करा, हम्म. आम्ही महत्त्व कशाला देतो? डेकोरेशनला ना. तुम्ही गणपती बघायला जाता का डेकोरेशन बघायला जाता? डेकोरेशन. डेकोरेशन बघायला जातात. आम्ही लहान असताना गणपती बघायला जायचो, बरोबर, एकमेकांचे. हो. आता मी डेकोरेशन बघायला जातो. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या आईच्या हातची पोळी खाल्ली आहे. हम्म. उद्या तुम्ही पुन्हा काय म्हणतो त्याला नशीबवान असाल आणि तुमच्या पोटी समजा मुलगी असेल, हम्म. त्या मुलीनं 12व्या-13व्या वर्षी आवडीनं तुमच्यासाठी एक पोळी केली. हम्म. ती पोळी तुम्हाला तिनं ताटात वाढली. आता मला त्याचं उत्तर तुम्ही द्या की ती परफेक्ट सर्कल असेल का हो? नाही. नसेल. ती भाजली असेल नसेल माहीत नाही. हम्म. चवीला पण ती कशी असेल माहीत नाही, कारण तिचा फर्स्ट अटेम्प्ट आहे. करेक्ट. पण ती तुमच्यासाठी सगळ्यात टेस्टी पोळी असेल ना. व्हेअर इज द डेकोरेशन? कुठेच नाही. नाही आहे. महत्त्व कशाला? इमोशन्सला आहे ना. हम्म. की ती एक्सपेक्टेड आहे की तुम्ही काहीतरी बोलाल तिला, हम्म. काहीतरी म्हणाल. ती त्या प्रेमानं तुमच्याकडे बघते की आईला खाताना कसं वाटतंय.
तिला कशी वाटली? बघाल ना, हं. काही नाही आहे ह्याच्यामध्ये, रॉकेट सायन्स नाही. काहीच तिनं तुमच्यासाठी काही असं भारीतलं केलं असंही नाही आहे. तिनं एक पोळी केली आहे की जी स्त्री रोज 10 पोळ्या घरासाठी करते, तिच्या मुलीनं 1 पोळी आईसाठी केली आहे, अगदीच बघायला गेलं तर. पण त्या पोळीची जागा दुसरी कोणतीही पोळी घेऊ शकत नाही. मग महत्त्वाचं काय आहे, डेकोरेशन का इमोशन्स? इमोशन्स. इमोशन्स महत्त्वाचे आहेत. हं. म्हणून पदोपदी आपल्याकडे सगळीकडे इमोशन्स सांगितले. अगदी खरं. आता श्राद्ध, भरणी श्राद्ध केलं जातं, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध केलं जातं. तर यामध्ये नेमका काय फरक आहे? भरणी श्राद्ध मुख्यतः पक्षपंधरवड्यात येतं, हं. की जे आपले पक्षाचे 15 दिवस आहेत. ह्याच्यामध्ये भरणी नक्षत्रावर जे श्राद्ध करतात ते भरणी नक्षत्र. भरणी हे यमाचं नक्षत्र आहे. हं. ह्या कर्माचा HOD यम आहे. मग तेव्हा जे श्राद्ध करतात त्यांना गया हं. म्हणजे काशी विश्वेश्वराच्या इथं जाऊन जे श्राद्ध आपण करतो त्याचं फळ मिळतं. म्हणून भरणी नक्षत्रावर श्राद्ध करा असं सांगतात. वार्षिक श्राद्ध म्हणजे दरवर्षी येणारं, की जसं माझ्या घरी दरवर्षी गणपती असतो, दिवाळी असतो, दसरा असतो, तसेच श्राद्ध आहेत. पण जसं आमच्याकडे मला लोक विचारतात, गुरुजी माझ्या आईचं 5वं श्राद्ध आहे, आता 4थं आहे, बरोबर. गुरुजी 2रं आहे. ज्या आईनं आयुष्याची 60 वर्ष कधीही मला न मोजता पोळ्या वाढल्या, भाजी वाढली, सगळं कधी न मोजता दिलं, त्या आईचं मी 2रं श्राद्ध 3रं श्राद्ध म्हणतो. शास्त्रातसुद्धा प्रतिसंवत्सरिक म्हणलं आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी येणारं. हं. त्याच्यामध्ये अशी मोठी गोष्ट नाही आहे, दरवर्षी करायला पाहिजे. जसं आम्ही दिवाळी दसरा करतो तसे श्राद्ध दरवर्षी आहेत. हं. आणि मासिक श्राद्ध म्हणजेच काय, की दर महिन्याला येणारी ही मुख्यतः वर्षश्राद्धाच्या आधीपर्यंत जी असतात हं. त्याच्यामध्ये ही सगळी श्राद्ध येतात. श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं करायचा प्रकार आहे. मग भरणी श्राद्ध हे कर्त्यासाठी आहे, की मुलाला ते फळ मिळावं, गयेला पिंडदान केल्याचं, हं. म्हणून भरणी नक्षत्रावर श्राद्ध करा म्हणतात. मासिक श्राद्ध हे वर्षभर त्यांचा जो प्रवास होणार आहे, प्रत्येक ठिकाणी ते थांबणार आहेत. जसं आता वारी चालू आहे, वारी हायवेला थांबत नाही ना, गावाकडे थांबते, गावाच्या शेजारी थांबते. हं. तसं त्यांचा जो प्रवास होता ना, षोडश मासिक हा शब्द आहे. षोडश म्हणजे 16, मासिक म्हणजे महिने, बरोबर. की 16 महिने म्हणजे 16 ठिकाणी थांबतात. जसं इथून तुम्ही सांगलीला चाललात हं. तर सातारा, कराड, ईश्वरपूर, आष्टा लागणारच. तसंच इथून यमापर्यंत जाताना काही गावं लागणार आहेत. मग प्रत्येक गावात त्यांना अन्नपाणी मिळत राहावं. हं. दॅट इज मासिक श्राद्ध, जे मुख्यतः 11व्या दिवशी केले जातात आणि प्रतिसंवत्सरिक दरवर्षी करणारे. हं. असे श्राद्धाचे 3 प्रकार आहेत. बरं. मग आता समजा अपघाती मृत्यू झाल्यास हे 13 दिवसांचे विधी सेम असतात की वेगळे असतात? की समजा तो मॅरिड असेल, हं. त्याला मूल असेल, हं. तर 13 दिवस करता येतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. मुळात जसं मग आपण सुरुवात जशी केली की हे फ्लेक्झिबल आहेत, 12व्या दिवशी 13व्या दिवशी करता येतात. पण अविवाहित असेल, आता देर इज अ डिफरन्स. हं. ब्रह्मचारी वेगळा, ब्रह्मचारी, अविवाहित वेगळा, हे दोन्हीत फरक आहेत. ब्रह्मचारी म्हणजे कोण? हं. शास्त्रात स्पष्ट सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे वासनाविरहित, की डझन केअर, भाकरी भाकरी, हं. बटर नानच पाहिजे नियम नाही. अविवाहित बटर नान, की ज्याच्यात वासना आहेत. आम्ही काय लोकांना म्हणतो, गुरुजी तो ब्रह्मचारी होता. ब्रह्मचारी नव्हता, तो अविवाहित होता, अनमॅरिड, करेक्ट. की त्याच्यात वासनांचा वावर आहे, की त्यामुळं आपल्याकडं अविवाहितांचं, त्यानंतर कुमारिका, हं. जळून बुडून अपघाती मृत्यू, हं. अशा सगळ्या लोकांसाठी नारायण बली म्हणून सांगतात. नारायण नागबळी वेगळा, हं. नारायण बली वेगळा. हं. की नारायण म्हणजे विष्णू, हं. बली म्हणजे अर्पण करणं, हे नारायण बली. नागबळी म्हणजे काय, की आमच्याकडून, आमच्या पितरांकडून, म्हणजे पूर्वीच्या पिढ्यांकडून हं. चुकून नाग हत्येचं पातक असेल, साप मेला असं, कारण 3-4 पिढ्यांपूर्वी सगळेच 90% शेतकरी आहेत ना. हं. तुमचेही वडील असतील, माझेही असतील. मग ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कधीतरी त्यांनी साप नाग मारला असेल, कधीतरी न कळत त्यांच्या पायाखाली एखादा साप नाग मेला असेल. बरं.
मग साप हा आमच्यासाठी पवित्र आहे ना, नाग साप. मग ह्याच्याबद्दलचे दोष माझ्या जे घराण्याला लागतात त्याबद्दल नागबली सांगितले. नारायण बली म्हणजे काय आहे की अचानक गेलो आहे ना मी, की माझा काहीतरी या महिन्यातला प्लॅन होता की मी या महिन्यात या विकेंडला हे करणार होतो, या दिवसांमध्ये हे करणार होतो. ऑल ऑफ अ सडन मी ॲक्सिडेंटल गेलो आहे. अपूर्ण इच्छा राहिल्या. मग ह्याच्याबद्दल नारायण बली आहे की त्याबद्दल म्हणजे काय की तुझे काही इथं धागे अडकले असतील जे आम्हाला माहिती नाही आहेत. मग त्या देवतांना बोलवून सांगायचं की ह्याला घेऊन जा बाबा, हे जे काय गोष्टी असतील पुन्हा बाबा आमच्या घरामध्ये अशी अनफॉर्च्युनेट गोष्ट होऊ नये. बरोबर. कोणती मृत्यू नव्हे तर अकस्मात मृत्यू, 30शीतच गेला, 25शीतच गेला, 40शीतच गेला, असं होऊ नये. व्यवस्थित आयुष्य जगून जावा ह्या अपेक्षेनं जे करतात ते नारायण बली आहे. आता लहान मुलाच्या मृत्यूनंतर देखील तेरावा केला जातो का? आपल्याकडं 5 ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना पुरायला सांगितलं आहे. नंतर दहन आहेत. सोप्या भाषेत दुधाचे दात पडले की दहन आहे. अच्छा. की ही सुद्धा किती गोष्ट मायक्रो लेवलला केलेली आहे. वेस्टर्न कंट्रीजमध्ये पुरतो ना आपण बघता तिथं. इतक्या अब्ज लोकांचा देश आहे आमचा. पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक नगरासाठी एक स्मशान पुरतं. का तर मी दहन केलं, यूज केलं, त्यानंतर ते क्लीन केलं, गोमूत्र शेण शिंपडलं, पुन्हा रियूज केलं. सो तेवढीच जागा आम्हाला 2-2 लाख 3-3 लाख लोकांसाठी पुरते. मग हे 5 वर्षाच्या पेक्षा लहान जाणारे जे आहेत हे मातीमध्ये इझिली डिझॉल्व्ह होऊ शकतात. अच्छा. जसं की 100 किलोचं खत जमिनीत मुरणं आणि 10 किलोचं मुरणं यात फरक आहे ना. म्हणून आपल्याकडं त्या गोष्टी सांगितल्यात. पण पुरल्यामुळं पुढचं कर्म नाही. म्हणून 5 वर्षाच्या खालच्या लोकांचं कर्म काही नाही आहे, फक्त तुम्ही पुरायचं आहे. मग त्यानंतर आपल्याकडं मग प्रत्येकाचे प्रकार एक एक 2-2 वेगवेगळे सांगितलेत. की आता जसं अनमॅरिड आहे, मूलच नाही, सगळ्या गोष्टी असे जे पर्टिक्युलर लोक येतात त्यांचा फोटो करू नका म्हणून सांगतात. बेसिकली काय की त्या आईनं रोज कसं बघायचं त्या फोटो आपल्या मुलाचा. म्हणून वर्ष श्राद्ध झालं की तसे श्राद्ध नसतात, म्हणून मग ते फोटो करू नका म्हणून सांगतात. म्हणजे केला म्हणजे वाईट होत नाही, पण केला तर मला त्याचा त्रास जास्त आहे. मग हे प्रॅक्टिकल रिझनिंगसाठी 4 गोष्टी आपल्याकडे सांगितल्यात की फोटो करताना काय कराव्यात, कशा कराव्यात. मग लोक मला विचारतात की पितरांचे फोटो पाहिजेत का घरात. हो. मग लोक विचारतात वडिलांचा फोटो लावू का गुरुजी. वडिलांची इस्टेट चालते मला, फोटो चालत नाही. वडिलांचा 2 BHK देतो का मी. नाही वडिलांचा आहे असू दे गुरुजी, हा देऊन टाकूया आपण 2 BHK. वडिलांची अजून मी FD शोधून काढणार कुठं असेल तर. फोटो फक्त नको आहे. फोटो म्हणजे फोटो दैवत्व नाही आहे, फोटो रिफ्लेक्शन आहे, एक प्रतिबिंब आहे. माझ्या घरामध्ये समजा महाराजांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो आहे, समर्थांचा फोटो आहे, डझन मीन ते तिथं आलेत. मग तसं असतं तर गणेश चतुर्थीला आम्ही मूर्तीच्या ऐवजी फोटोज आणला असता ना. हो ना. त्याच्यामध्ये आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतो. पण जेव्हा आमच्याकडे समजा एखादा सण असेल, एक चांगली गोष्ट घडली, तर देवांसोबत त्या फोटोला मी हार घालतो. माझ्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की त्यांची मागची पिढी कशी होती, कोण होती. माझ्या मुलाला कळायला पाहिजे ना किमान की त्याचे आजोबा कोण आहेत. म्हणून घरामध्ये फोटो पाहिजे. मग तो लावताना जिथं वासना आहे तिथं तो लावू नये. म्हणजेच काय की किचनमध्ये नाही, बेडरूम्समध्ये नाही, लिव्हिंगमध्ये लावू शकता, स्टडीमध्ये लावू शकता. म्हणून ते आपल्याकडे फोटो सांगितलेत. पण ते लावल्यानं कोणाचं वाईट होत नाही. माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांचा फोटो आहे आणि मला त्याचा कधी त्रास झालेला नाही आहे. मग गुरुजी, या 13 दिवसांमध्ये कोणते नियम आपण पाळावेत? नियम म्हणण्यापेक्षा मी लोकांना हे सांगेन की काही गोष्टी स्वतःहून पाळल्या गेल्या पाहिजेत. नियम असे म्हणता येणार नाहीत की जसं की 10 दिवस की सात्विक राहावं, साधेपणानं लाईफस्टाईल जगावी, 11, 12, 13 कर्म करताना इमोशनली सरेंडर होऊन कर्म करावीत. की याच्यामध्ये आपल्याकडे पदोपदी सांगितलं की बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. हे म्हणजे काय आहे की आता कटिंग करतो आपण, मग पूर्ण केस कापायचेत. आता हा सुद्धा एक प्रश्न आहे की आम्ही म्हणतो ना की केस कापायचे, का कापायचेत. आपल्याकडे सांगतात की हे सगळं 10व्या दिवशी आपल्याकडे का करतात. की ज्या आईनं मला जन्म दिला, ज्या वडिलांनी मला जन्म दिला, ते आज माझ्यातून निघून गेले.
बरोबर. मग निघून गेल्यानंतर त्यांना मी माझं स्वतःचं असं काय देऊ शकतो? मुळात मग स्वतःचं काय आहे? हं. मी मस्त म्हणतो की घर माझं आहे, गाडी माझी आहे. बघायला गेलं तर नावसुद्धा स्वतःचं नाही. ते सुद्धा मला 12व्या दिवशी कोणीतरी दिलंय. हो. मग जिथं माझं स्वतःचं काहीच नाही, एकच गोष्ट फक्त माझी आहे, ते म्हणजे माझं हे शरीर, की जे जन्मतः मी घेऊन आलोय. या शरीराचा वापर कोणासाठी करावा, कसा करावा, याचा नैतिक अधिकार फक्त माझ्याकडे आहे. हं. मग या शरीरामध्ये 2 अवयव आहेत. जे कट केले, तर कट करताना मला कसल्याही वेदना होत नाहीत आणि ते मला पुन्हा येतात. एक म्हणजे केस, दुसरी म्हणजे नखं. म्हणून आपल्याकडं केस कापा म्हणून सांगतात. हं, हं. म्हणजे काय आहे, तर हा इमोशनल एक बॉन्ड आहे ना, की माझे वडील गेलेत, तर त्यांना जाताना स्वतःचं मी काय देऊ शकतो? म्हणून केस कापायचेत. मेडिकली कसं आहे, की समजा मी गाडीवरनं जाताना माझा ॲक्सिडेंट झाला, हं. डोक्याला लागलं. डॉक्टर विचारत बसत नाही ना, बाबा तू कुठल्या हिंजवडी फेज 2 मध्ये 3 मध्ये काम करतोस, आय-टी प्रोफेशनल आहेस, सी-ई-ओ आहेस, कोण आहेस? की डोक्याला इंजुरी झाल्यानंतर तो पहिला काय करतो, की केस कापतो. हं. का कट करतात? इन्फेक्शन होऊ नये. ती जागा हायजीन राहावी, सर्जरी करता यावी. हो ना. तसंच हे कर्म करताना हायजीनचा विचार करून केस कापायला सांगितलेत. सगळ्यात जास्त घाण आमच्या केसात असते. म्हणून ते केस कापायचेत. मग हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या लोकांनी केल्या पाहिजेत. आम्ही तिरुपतीला जाऊन केस कापून येतो. हो. मनी मॅटर्स. आई-वडील, बरं ते परत येणार आहेत तुम्हाला. हो ना. हे त्यासाठी कापायचे आहेत. मग कुणालाही देताना पूर्ण द्यावे म्हणून आपल्याकडे पूर्ण केस काढायची पद्धत आहे. मग हे जे नियम आहेत, की खाली झोपावं, की कांदा लसूण शक्यतो खाऊ नये. हं, हं. थोडक्यात की एक साधेपणानं जितकं मला राहता येईल, ज्याच्यामध्ये माझ्या ॲसेटचा संबंध नसेल, माझ्या पोझिशनचा काही संबंध नसेल, माझ्याकडे सत्ता, पॉवर जेवढी आहे त्याचा काही संबंध नसेल. मी 12 दिवस फक्त गेलेल्या व्यक्तीचा मुलगा आहे. हीच माझी ओळख आहे. घाटावर गेलात, तर इथं आम्ही सत्कार करताना म्हणतो ना, माननीय श्री कंसात साहेब, तिथं ते फक्त प्रेत आहे आणि करणारा मुलगा आहे. एवढीच दोघांची ओळख आहे. हं. तिथं तुमचा स्टेटस जो आहे तो रस्त्यावर आहे. खोलीत नाही. खोलीत काय मॅटर करतं? तो मुलगा आणि गेलेले वडील यांच्यातलं बॉन्डिंग. की मी पाणी किती छान पद्धतीनं प्रेमानं देऊ शकतो. हो ना. की पदोपदी हे मगापासून मी का सांगत आलोय? आमचा मेन प्रॉब्लेम काय आहे, की माझ्या आईचे पाय दुखतात म्हणले ना, की आम्ही एक रिक्लायनर मसाजर सीट गिफ्ट करतो. की ते व्यवस्थित पाय दाबले जाते. आम्हालाही बरं वाटतं. आम्ही मस्त स्टेटस ठेवतो कारण लोकांनाही सांगायला पाहिजे. आईसाठी एवढी इन्व्हेस्टमेंट मी केली आहे आता. त्याच आईचे एक दिवशी मी पाय दाबले ना, आईला समाधान मी दाबलेल्या पायात आहे. खुर्चीत नाही आहे. नाही. मी काय एक थेरपिस्ट नाही ना, की मला पॉइंट टू पॉइंट माहीत असतील. हो ना. पण माझ्या हातात इमोशन्स आहेत आईप्रतीचे. मग जेव्हा मी माझ्या आईचे पाय दाबताना माझं मूल बघेल, हं. माझ्या बायकोचे दाबताना तो करणार ना, स्वतःहून दाबेल ना पाय. स्वतःच्या आईचे देखील पाय दाबणार. का दाबणार? कारण हं. माझे वडील दाबतायत. कारण कुठल्याही मुलाला तिचे वडील सुपर डॅड आहेत ना. पण आमच्याकडे प्रॉब्लेम उलटा आहे. आम्ही हं. मुलाला संस्कार वर्गाला पाठवतो हं. आणि संध्याकाळी जेवताना त्याच्यासमोरच भांडण काढतो. की आयडिओलॉजी कुठं आहे? संस्कार असे करता येत नाहीत ना, ते घडतात म्हणतात. बरोबर. माझ्या घरी एखादी व्यक्ती 12 वाजता आली, त्याला मी स्वतःच्या हातानं पाणी देताना माझं मूल बघितलं, नेक्स्ट टाईम तेही द्यायचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या घरातल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करत असेन वाकून, माझंही मूल करणार आहे. ह्याच्यासाठी क्रॅश कोर्स नसतो ना. एक्सप्लिसिटली संस्कार वर्गाला पाठवण्याची गरज नाही, पडणार नाही. नाही. हं. हे आपल्याकडे दिलंय. अहो, साधं जर्मन लँग्वेज शिकण्यासाठी सुद्धा काही-काही टीचर रामरक्षा म्हणायला लावतात. तुमचे उच्चार व्यवस्थित व्हावे म्हणून. बरोबर. इतकं ताकदीचा आपला धर्म आहे. एवढं मोठं शास्त्र आहे. हे एवढ्याशा कुंडीत मावणारं रोपटं नाही आहे. हं. आत्ता जे मी तुम्हाला सांगतो ही नखातली माती पण नाही आहे जेवढी मला माहिती आहे. आय एम नॉट क्लेम की मला सगळं येते. मी नखातल्या माती इतकं सुद्धा याच्यातलं ज्ञान ठेवत नाही. हं. जसं डॉक्टर म्हणतो की मी आयुष्यभर प्रॅक्टिस करतोय ना, आम्हीही प्रॅक्टिसच करतोय. हो ना. आम्ही त्या पूर्णत्वाला जाऊ शकत नाही कधीही. हं. मग हे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक
या सगळ्या कर्मामध्ये एक पान उलगडत जातोय, ह्याच्यामधलं महत्त्वाचं पान म्हणजे आई-वडील आहेत. ही आई-वडिलांची हीलिंग प्रोसेस आहे. हं. ह्या मुलासाठीची हीलिंग प्रोसेस आहे. तो आता तिथं कर्ता म्हणून जाणार आहे. पोझिशन चेंज होणार आहेत, की जी संकटं, जे ई-एम-आय, ज्या गोष्टी घराच्या बाहेर राहत होत्या, 12 दिवसानंतर त्या सगळ्या घरात येणार आहेत. हे सगळं करत असताना तो मुलगा स्टेबल राहावा. वर्षभर मी काय केलं पाहिजे? माझं आचरण कसं असलं पाहिजे? वडिलांबद्दल मला मनामध्ये इमोशन्स किती असले पाहिजेत? त्यांचा पुढचा चालायचा मार्ग कसा आहे? मी पुढं वर्षभर कसं वागायचं आहे? हं. हे सगळं अल्गोरिदम देणं दॅट इज दिवस कर्म आहेत ना. गुरुजी म्हणजे फक्त मंत्र म्हणणारा नसतो ना. पाठीवरनं हातसुद्धा गुरुजीनंच फिरवायचा आहे ना. हो. डॉक्टर जसं ऑपरेशन करतो तसा धीरही देतो की मला, की काळजी करू नकोस. हे हं. करता येईल आपल्याला, ते करता येईल. आता उलट आहे. हे केला नाहीस तर असं होईल. ते केला नाहीस तर तसं होईल. असं नाहीये. कुठलेही कर्म करताना, कुठलीही गोष्ट करताना आपण मनापासून करावी. आम्ही पास-नापासचा विचार करू नये. आम्ही फक्त परीक्षा द्यावी आणि त्याचा आनंद लुटावा एवढंच फक्त आपल्या हातात आहे. खरं. मग आता 13व्या दिवशी दानधर्म केलं जातं. ब्राह्मण भोजन घातलं जातं. असं का बरं? आता दान म्हणजे काय आहे? आता त्यातलं एक तुम्हाला गोष्ट सांगतो, की आम्ही म्हणतो ना, मी वडिलांना दान केलं, वडिलांसाठी दान केलं, आईसाठी दान केलं. आपण एक अझ्युम करू, की समजा आम्ही दर मंगळवारी किंवा दर शनिवारी मारुतीला, गणपतीला जातो. हं. जाऊन आम्ही काय करतो? दर्शन घेतो. हो. बरोबर? पर्स आणि खिशात हात घालतो, दानपेटी येते. 2 कॉइन्स बाहेर येतात. एक येतं 20चं, एक येतं 1चं. मग मी काय करतो? ₹1 नाणं. दॅट इज व्यवहार पेटी ना. व्हॉट इज दान? जे आहे ते भगवंताला देणं दॅट इज दान ना. दान इथून होतं. व्यवहार इथून होतो. आम्ही दान इथून करतो. हं. शोधतो ना आम्ही त्यात ₹1 नाणं देवाला देण्यासाठी आणि देवाकडनं रिटर्न्स ₹10 पाहिजेत. बरोबर. म्हणजे एस-आय-पी सारखंच आहे ना. तुम्ही 500च गुंतवताय आणि 5,00,000ची अपेक्षा ठेवताय. मग शेअर तसा निवडला पाहिजे मला. सो या दानामध्ये सुद्धा काय सांगितलं, की जिथं कॉम्प्रोमाईज नाही आहे. दान कोण करतं? हं. धरून झाला, की जो उपाशी आहे 4 दिवस, तो अन्नदान करू शकत नाही कारण त्याच्याकडेच अन्न नाही आहे. हं. सो माझ्याकडे एखादी गोष्ट एक्सेसमध्ये आहे म्हणून मी ती दान करतोय. हं. मग दान करताना माझा अजेंडा काय आहे? स्वतःसाठी करतोय, वडिलांसाठी करतोय, अशीच करतोय. काहीतरी अजेंडा हवा. मग हे आपल्याकडं कर्मामध्ये दानं का सांगितलीत, की जी मगाशी मी सुरुवातीला सांगितली, की षोडश मासिक म्हटलं, की 16 महिने. प्रत्येक महिन्यामध्ये तो थांबल्यानंतर हं. काही ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती आहे. म्हणजेच कसं, की समजा मे महिन्यामध्ये एखादं आम्ही काम नंदुरबार, नागपूर अशा ठिकाणी करत असू 12-1च्या सुमारास, हं. तर मला फॅन, एसी लागेल ना, हो. कारण तिथली गरमी आम्हाला सहन होऊ शकत नाही. पण हाच फॅन, तोच एसी सिमल्यामध्ये आम्ही घेत नाही जानेवारीत. तिथं आम्ही स्वेटर घालतो. हं. पण सिमल्यातला स्वेटर घालून मी चेन्नईत बसत नाही. ह्युमिडिटी आहे. हं. जसं हे गाव आहेत. प्रत्येक गावासाठी माझं लगेज वेगळं आहे. हं. तिथल्या परिस्थितीप्रमाणे. तसं ही 16 गावांमध्ये माझी जी व्यक्ती फेस करणार आहे, ते फेस करत असताना त्याला प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट मिळत राहावी, यासाठी दान सांगितलं आहे. सो ह्या दानाचा गाभा काय आहे हं. महत्त्वाचा, हं. की ही सोसायटी जिवंत राहिली पाहिजे. की आता हे जे दान करायचं कोणी कोणी करायचं आहे? माझे वडील गेले. हं. वडिलांची काहीतरी लिक्विडिटी शिल्लक राहिली. हं. काहीतरी मागं राहतच, इस्टेट राहते, लिक्विडिटी राहते. मग ही जी इस्टेट आणि लिक्विडिटी आहे, हं. ह्याचा उपभोग मुलानं न घेता तो सोसायटीमध्ये मिक्स करायचा आहे. की आता त्याच्यामध्ये सांगितलं की चप्पल दान करा म्हणून सांगतात, हं. छत्री दान करा म्हणून सांगतात. आता चप्पल घ्यायचं कोणाकडे जावं लागेल? तर मला चांभार समाजाकडे जावं लागेल. माझ्या वडिलांचेच पैसे आहेत. त्यामुळे तिथं मी त्याशी बार्गेनिंगचा विषय येत नाही. हं. तो 100 म्हणला, मी 100 दिले, चप्पल आणले. उद्या त्या चांभारांपैकी कोणतर गेलं. मग तो काय विचार करतो, "अरे, हा माझ्याकडनं चप्पल-बिप्पल हाच घेऊन जातोय. आपल्याला चप्पल कोणाला दान करायचे आहेत ना, आपण ह्यालाच देऊया." हं. सो ते रोटेशन झाले ना. मी ₹100 इन्व्हेस्ट करून चप्पल घेतली. 4 वर्षांनी ते 100ची चप्पल 200ला झाली, पण ते मला 200 मिळाले. 100 इन्व्हेस्ट केले, 200 मिळाले. मिळाले. हे जे आपलं एस-आय-पी सारखं कल्चर आहे ना, दॅट इज आपल्याकडे दान सांगितलं. हं.
की प्रत्येक समाजाला आम्ही काही ना काहीतरी द्यायचं आहे. मग ह्यातलं सर्वोच्च दान हे अन्नदान आहे. हं, हं. बाकी सगळ्या दानांमध्ये आम्ही कुठे ना कुठेतरी असमाधानी असतोच. की जसं काही-काही लोकं जेवणाच्या बाजूला दक्षिणा ठेवतात. जेवायची दक्षिणा, याय-जायची वगैरे काय तर. मग आम्ही ₹50 देऊ, ₹100 देऊ. हो. कोण तर म्हणणार, "अरे, मी ओला उबर करून आलेलो, हं. ₹200 झालेलं. ह्यानं 200 ठेवलं असतं तर माझं भाडं वाचलं असतं." एक गुंठा जमीन जरी प्रत्येकाला दिलात, हं. तरी तो 2 गुंठ्याची अपेक्षा ठेवू नये, की अजून 1 गुंठा मिळाला असता तर मिळालं. माझं काय तर अंगण-बिंगण तरी झालं असतं. हं, हं. माणूस समाधानी नाही. अन्नदानात कसं आहे, की मी तुम्हाला विचारलं, की "अजून 1 पोळी वाढू का?" हं, हं. तुम्ही काय म्हणता, "बास, बसा माझं पोट भरलंय." हं. सो द्यायची माझी अजून पात्रता आहे. आता तुमची घ्यायची नाही. हं. हे दान पूर्णत्वाला जातं म्हणून अन्नदान आहे. हं, हं. अन्नदानामध्ये क्रायटेरिया काहीच नाही. ना जात आहे, ना पंथ आहे. महाप्रसाद आपल्याकडं महत्त्वाचा का मानला जातो? माझ्या शेजारी कोण बसले डझंट मॅटर. हं, हं. तो आणि मी एकच बघताय. त्याचसाठी चाललोय. त्याच्या आडनावाशी, त्याच्या नावाशी, स्टेटसशी घेणं-देणं नाही आहे. बरोबर. त्याचा माझा मेनू एक आहे. त्याला स्टीलचा आणि मला सिल्व्हर स्पून आहे असं नाही आहे. हे अन्नदानाची ताकद आहे. हं, हं. म्हणून आपल्याकडे अन्नदान सर्वोत्तम सांगितलंय, की ते पूर्णत्वाला जातं. म्हणून ब्राह्मण भोजन आहे. हं, हं. मग ह्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, की आम्ही म्हणतो ना, की 16 ब्राह्मण पाहिजेत, हो. 12 ब्राह्मण पाहिजेत, हं. 4 खांदेकरी पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आकडा आहे ना, कारण आमचं आयुष्यामध्ये कसं आहे, की क्वांटिटी मॅटर करते क्वालिटीपेक्षा. बरोबर. की उद्या मी अपार्टमेंट घेतली म्हणत नाही. गुरुजी 3 बीएचके घेतला, iPhone घेतला म्हणत नाही. गुरुजी 18 प्रो. कुठेही गेलं की आकडा आहे आमच्याकडं. हो ना. क्वालिटी मॅटर करते. शास्त्र काय म्हणतं? समजा की तुम्ही मूठभर तांदूळ दिले आणि मी एक पोतभर दिलं. हं. दोघांना फळं वेगळी आहेत का? एकच आहेत. हो ना. मग आपल्याकडे काय सांगतात की एकच चालेल ब्राह्मण, पण तो खणखणीत जेवायला घाल. हं. जो समाधानी असेल, व्यवस्थित जेवेल, संसारिक असेल, सगळ्या गोष्टी. हं. हे जेव्हा ग्रंथ लिहिले गेले ना, तेव्हा प्रत्येक समाज त्याच गोष्टी करायचा. थोडक्यात ब्राह्मण असेल तर पौरोहित्यच करायचा, सुतार असेल तर लाकडाचीच कामं करायचा. हं. हे तेव्हाचे ग्रंथ आहेत ना. हो. आज प्रत्येक समाज प्रत्येक गोष्टींमध्ये, काही नोकरदार आहे, कोणी हं. व्यावसायिक आहे, हं. सगळ्या गोष्टींमध्ये आहेत. मग ती फिगर मला मेंटेन व्हायला पाहिजे ना. हो ना. बरं ती मला झेपायलाही पाहिजे. हे पूर्ण कर्म एकाच गोष्टीभोवती फिरतं यथाशक्ती. हं. असंच पाहिजे, असं असं नाही. कुठंही लिहिलेलं नाही. हं. हे कर्माच्या चाकांमध्ये एक चाक असं आहे ज्याचं नाव आहे यथाशक्ती. हं. दुसऱ्या चाकाचं नाव आहे यथामती. तिसऱ्या चाकाचं नाव आहे यथामिलित साधनेनं. मला पांढरी फुलं गुरुजी मिळत नाहीयेत. ठीक आहे, कलरफुल चालतील. गुरुजी मला तुळस एवढीच मिळाली. एक पान वहा चालेल. हं. गुरुजी सोन्याची तार नाहीये. ठीक आहे, दर्भाची म्हणून सोन्याची तार आपण ॲझ्युम करूया. हे सगळे तुम्हाला ऑप्शन दिलेत. आई, वडील आणि शास्त्र असे तिघंही म्हणत नाहीत, की कर्ज काढ आणि माझे दिवस कर्म कर. हं. म्हणून आम्ही जे कर्म करतो, आमच्यासारख्या गुरुजींनी सुद्धा एक गोष्ट समजून काय घ्यायची असते, मृत्यू हा स्वस्त नाही आहे. अगदी बरोबर. 2-3 लाखाच्या खाली मृत्यू येत नाही. त्यानंतर त्या व्यक्तीला त्या गेलेल्या व्यक्तीचे कर्मही करायचे आहेत, जेवणही करायचे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बरं त्याला स्वतःचे काहीतरी फ्युचर प्लॅन्स असतील. हो ना. म्हणून ह्याच्यामध्ये दक्षिणा सांगतात. बिल नव्हे. हं. दक्षिणा म्हणजे अप्रॉक्सिमेटली इतके झालेत. बिल म्हणजे प्रिसाइसली इतके झालेत. एवढेच द्यायचेत. हा फरक आहे दोन्हीमध्ये. हो. म्हणजे मी स्वतः आम्ही आज सांगलीत आता मी इतके वर्ष करतो ना, मी मंत्राग्नीचे पैसे आजही घेत नाही. अच्छा. दिवस कर्म पूर्ण झाले तर त्यात मी मंत्र्यांचे पैसे घेईन. पण नुसतं मंत्राग्नी असेल तर मी पैसे घेत नाही. का तर ते माझं कर्तव्य आहे. हं. एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजल्यानंतर त्याकडनं आम्ही, "ए तुला मिनरल वॉटर दिलं ना, ₹20 दे." असं करत नाही ना आम्ही. हं. तसं एक गुरुजी म्हणून माझं कर्तव्य आहे की मंत्राग्नी देणं. की जसं काही तर पुण्यात राहणारे पण असतील, पण पाहुण्यांकडे भेटण्यासाठी सांगलीत आले असतील. हो. तिथं समजा तो व्यक्ती गेला, तर त्याला तिकडनं ॲम्ब्युलन्सनं घेऊन जाणं, हे सगळं प्रत्येकाला झेपतं असं नाही ना. मग ते रिच्युअल्स करून पुढचे रिच्युअल समजा ते पुण्यात करणार असतील, हं, हं. दुसऱ्या आणि वेगळ्या ठिकाणी करणार असतील, हं. तर तो मंत्राग्नी करून देणं माझी जबाबदारी आहे. ते माझं कर्तव्य आहे.
कर्तव्याचे पैसे नसतात. म्हणून मी मंत्राणीचे का घेत नाही, हे कळलं पाहिजे लोकांपर्यंत का पोहोचलं पाहिजे, की ही फील्ड आता दुर्दैवानं कमर्शियल होत चालली आहे. खरं. भले मग ते डॉक्टर असू देत, आमच्यासारखे गुरुजी असू देत. हं. ही कमर्शियल गोष्ट नाही आहे. ही इमोशनल गोष्ट आहे. गुरुजी हा त्या व्यक्तीमागं खंबीरपणे उभा पाहिजे. त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी करून घेणारा गुरुजी आहे. हं. आम्ही तसं करत नाही. म्हणून म्हटलं, की इथे यथाशक्ती आहे. तुला जसं जमेल तसं कर. यथामती तुला जे पटेल तसं कर. हं, हं. तो सल्ला घे, तुला पटला कर. यथा मिलित साधन. नाही गुरुजी माझ्याकडे एवढेच रिसोर्सेस आहेत. ठीक आहे चल कर. हं. कारण आपण बऱ्याचदा ऐकतो, की लोन काढून विधी केली. हे चुकीचं आहे. अगदी हं. जसे श्राद्धाचे प्रकार आहेत, की सर्वोत्तम पिंडदान करा म्हणतात. बाबा पिंड जमत नाही. ठीक आहे हं. दूध केळीचं श्राद्ध कर म्हणतात. म्हणजे तर्पणाचं श्राद्ध कर. गुरुजी दूध केळी पण नाहीत. चल हो. शिधा दे, हं. श्राद्ध कर. प्रवासातच आहे. गुरुजी आता इथं मला ब्राह्मण मिळत नाही आहे. कुठं बसू, काय करू? ब्राह्मणाला एक शिधा दे, नमस्कार कर. की भिकाऱ्याला सुद्धा श्राद्ध करता यावं हं. ह्याचंही आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेख आहेत. की कुणाकडे तर बाबा तू तीळ मागून आण. पाणी घे. हं. वडिलांचं नाव घे, अंगठ्याकडनं पाणी सोड. हं. दॅट इज श्राद्ध फॉर यू. हं. की त्याच्यापेक्षा मी वाईट आहे. मला भीकसुद्धा कोण देत नाही. इच्छापेक्षाही मी खालच्या लेव्हलला गेलोय. नदीवर जा, पाणी हातात घे, माझं नाव घे, अंगठ्याकडनं पाणी सोड. दॅट इज श्राद्ध. गुरुजी नदी पण नाही, ओढा नाही, तलाव नाही, भीकसुद्धा कोण देत नाही, काळे तीळ नाही, काही नाही. दक्षिणेकडे तोंड करून माझ्या स्मरण करून फक्त रड. डोळ्यातलं जे पाणी आहे त्याला तर्पण सांगितलंय. आणि काय एक्सक्युजेस पाहिजेत तुम्हाला मग, न करण्यासाठी? मग इतकं दिलंय ना, पण आमचं टेंडन्सी काय आहे, मग ते तीळ नुसती घेऊन पाणी सोडणं सोपं आहे बघा. हं. कुठे पिंडदान करताय? हं. अरे पण ते कुणाला सांगितलंय? तू तसा आहेस का? हे ह्यासाठी बॉन्डिंग असणं गरजेचं आहे. मग वडील आणि मुलांच्यात बॉन्डिंग हे त्यासाठी लागतं. हं. म्हणजे आधी बघत होतो ना मी, की लहानपणी आम्ही एकत्र जेवायचो. हं. आजही आम्ही एकत्र जेवतो, पण प्रत्येकजण एकजण Netflixवर असतं, एक Primeवर असतं, एक YouTubeवर असतं. नावाला आम्ही तिघं आहे. हो. पण माइंडली प्रत्येकजण आपापल्या सबस्क्रिप्शनप्रमाणे ॲडजस्ट करून आहे. आम्ही जेव्हा एकत्र बसायचो किंवा तुम्ही जेव्हा एकत्र बसायचो, तेव्हा आमचे वडील आम्हाला विचारायचे, हं. "काय केलास दिवसभर?" मग आम्ही सांगायचो. मग आमच्या चुका सांगायचे. वयाच्या 20शीला 40शीचा अनुभव मिळायचा आम्हाला, की कसं करायचं असतं, काय करा बाबा हा व्यवसाय करतो, ही पूजा केलास, मग अशी काय केलास? त्यांची तशी परिस्थिती होती, मग त्यांच्याकडनं हे कशाला करून घेतलास? हं. हे अनुभव आम्हाला दिले जायचे ना 40व्या वर्षी. आजी-आजोबांचा जो अनुभव आहे, तो ChatGPTतनं कसा भरेल? नाही देऊ शकत. नाहीच. तिथं सुद्धा आम्हाला प्लसमध्ये सबस्क्रिप्शन पाहिजे. हं. तर ते ॲडव्हान्स आन्सर देणार. माझ्या आजी माझी तेव्हा मला तेव्हाच आन्सर द्यायची ना. ऑटिझम जॉइंट फॅमिलीमध्ये कमी आहे. हं. इंटरॅक्शन्स आहेत ना. आज आम्ही आजी YouTubeवर शोधतोय. हो. आमच्याकडे आजोबा नाही आहेत. आमचा काका WhatsAppच्या ग्रुपमध्ये आहे. घरात नाही आहे. आज आमच्याकडे काही नाही आहे. आमच्याकडे फक्त एस्थेटिक फिल्टर्स आहेत. मित्र राहिलेले नाही आहेत. कलीग्ज आहेत. आपली म्हणणारी माणसं राहिली नाहीत. नाहीच राहिलेत. मग हे जेव्हा राहिलं नाही आहे, मग ज्याच्या पॉडकास्टबद्दल आपण ज्या विषयाबद्दल चर्चा करतोय, ते बॉन्डिंग समजणार कसं? तुम्ही जर आयुष्यात प्रेम केलं असेल, तर प्रेम समजेल ना. हो ना. मी जर इमोशनली अटॅच नसेल ना, तर काय उपयोग आहे त्याला? जसं मी प्रत्येक ठिकाणी म्हणतो, की उद्या हा पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर ह्याला कितीही व्ह्यूज येऊ देत. मला त्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह का वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये एक व्ह्यू नाही आहे माझ्या वडिलांचा. ही गोष्ट फार मोठी आहे ना माझ्यासाठी, की अगदी. लाख लोकं बघतील, पण तो एक व्यक्ती बघू शकत नाही, की ज्यानं बघणं मला अपेक्षित होतं. मग ही श्रीमंती माझ्याकडं नाही आहे. मग हे लोकांना कळलं पाहिजे, की आज तुम्ही समजा श्रीमंत असाल, म्हणजे तुमच्या घरी आई-वडील असतील, तर हे पॉडकास्ट बघून तुम्ही पूजा करू नका. माझ्यासाठी एक दिवस एकत्र जेवा तरी, आई-वडिलांपाशी राहा तरी, एक दिवस त्यांना फिरायला घेऊन जा तरी.
आम्ही आमच्या मुलांप्रमाणे मोल्ट होतो ना, हो. की मुलगा म्हणतो की बाबा बाबा तू शिजुका हो हं. किंवा तू डियाना, रोमा हो. आम्ही हं. होतो ना. मग एक दिवस गुड बॉय होतो ना मी वडिलांसाठी. मी वडिलांसारखं वागून बघतो ना आज. हं. वडिलांना जे आवडत होतं ते करतो ना मी आज. माझ्या मित्राला सोबत जेवायला जाताना माझा मित्र पनीर खात नाही, म्हणून मी ॲडजस्ट करून व्हेजमधली भाजी मागवतो. मग आज वडिलांच्या आवडीचं खाताना थोडं सॅक्रिफाईस केलं तर काय वाईट आहे? हो ना. पण इथं स्टेटस आहे, की आम्हाला काय बाबा, की पुढच्या वेळेला मित्र येताना विचार करावा, की हां ठीक आहे, हा ॲडजस्ट करतो माझ्यासोबत. हं. हे जपतो आम्ही. बाप जपला नाही ना. तो जपला पाहिजे. पाहिजे. मग हे कधी कळतं माहिती आहे का, की माणसातला जो बाप आहे ना, तो गेल्यावरच कळतो. आणि आई दुर्दैवाने. जी आहे, की जेव्हा तुमची स्त्री गरोदर असताना डिलिव्हरीच्या वेळेला कळा देते आणि तो आवाज तुम्ही बाहेर ऐकता, त्या दिवशी जर तुम्हाला स्वतःची आई कळली नसेल, तुम्हाला मेल्यावरही कळणार नाही आहे. माझ्या स्त्रीला वेदना होऊ नयेत म्हणून मी पाठीत पेन किलरपासून सगळं देतो ना. हां, टॉप नॉच हॉस्पिटल बघतो. हं. सगळं बघतो. अरे, तू जन्माला आला तेव्हा तुझ्या आईकडे काय होतं? नव्हतं ना काहीच हे. नाही. स्टिल तुला त्याने इतक्या वेदनेतनं जन्म दिलाय. हं. एज ऑफ 10 पर्यंत तुझ्याकडे डायपर नव्हते. आजसारखे आमच्याकडे पर्सनल कार्स नव्हते. काही नव्हतं, पण माझ्या आईनं मला मिरवलंय. लाल डब्यातनं मिरवलंय. आज माझ्याकडं पायलट सीट असलेली कार आहे. हं. हो ना. मी माझ्या आईला किती मिरवतो. मी आईला काय सांगतो, की तुझ्यासाठी मी Zomato करतो. मी आणि बायको जीवून येतो. हं. हा फरक आहे. मी लहानपणी किरकिर करत असताना माझ्या आईनं कडेवर घेऊन त्या हॉटेलात गेलेली आहे. हं. तोच आहे मी. हो ना. मग कुठं बदललं? तुझा मुलगा त्या हॉटेलमध्ये लोळलेला तुला चालतो. पण तुझ्या आईनं हातानं खाल्लेलं चालत नाही. हे इतके बायस आहेत अहो मी. खूप. मग हे जिवंतपणी कळलं, तर जेव्हा हे कर्म करताना तुम्हाला माझ्यासारख्या गुरुजीची गरज नाही आहे. तुम्ही तिथं पोहोचलाय ना आई-वडिलांपाशी. हे पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. हं. या कर्माचा सगळ्याचा अजेंडा काय आहे? गेल्यानंतर काय होतं माहीत नाही मला. आज आई घरात आहे ना, हं. बोल ना, बस ना शेजारी, दाब ना पाय. हे पिंडदान केल्यानंतर आईला मिळेलच का? हं. असे 16 गावं असतातच का? 12वा दिवस गुरुजी तसं आहेच का? कावळाच का पाहिजे? हे आफ्टर लाईफ आहे ना. आज आहे ना तुझ्याकडे त्या गोष्टी. मग हे काय असेल असण्यापेक्षा आज जे तुझ्याकडं आहे त्याचा उपभोग घे ना. बरोबर. मग हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही ते आज रुजलं पाहिजे लोकांपर्यंत. पॉडकास्ट हे सोशल मीडियाचा उपयोग ह्या प्लॅटफॉर्मसाठी आहे ना, की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे. भले तुम्ही म्हणाल की नाही फिलॉसॉफी आहे, हं. असेल. अरे पण ह्याच्यातला इंटेन्शन महत्त्वाचं ना, की ते तुमच्यापर्यंत कुठली गोष्ट आम्ही पोहोचवतोय. बरोबर. माध्यम काही का असेना. आता तुम्ही मगाशी तिळाचं पाणी घालण्याचा उल्लेख केला. तर तर्पण किंवा तिलांजली का केली जाते? तर्पण म्हणजे काय आहे, की आता जसं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, की आम्ही नुसते जेवत नाही ना, पाणीही पितो. हं. पाण्यात समाधान आहे, हं. तृप्ती आहे, तृप्ती आहे. की ही तृप्तीसाठी तर्पण आहे, हं. की त्यांना ते अर्पण करायचं आहे. म्हणून आपल्याकडं तर्पण सांगितलंय, की ती तृप्ती घेऊन जावेत. म्हणजे जसं आम्ही कुठेही गेलो, जेवलो पोटभर आणि नंतर आवडीचं ताक किंवा एखादं आमचं बेव्हरेजेस असेल, ते पिल्यानंतर म्हणतो, की "हां, आता बरं वाटतंय मला." ही जी शेवटची तृप्ती आहे ना, हं, हं. तृप्ती आणि समाधानातला फरक काय आहे? हं. की मला एक पर्टिक्युलर समजा मॉडेल घ्यायचं आहे मोबाईलचं. हं. सप्टेंबरपर्यंत मी वाट बघतोय. आला तो सप्टेंबरला. मी पटकन दुसऱ्या दिवशी 17 सप्टेंबरला लॉन्च 11 वाजता, तर मी 17 सप्टेंबरला 11 वाजता गेलोय बरं. आणि बाहेर थांबलोय. हं. माझा नंबर आला आणि मी तो मॉडेल घेतलाय, हं. प्रोवाला. हातात घेतल्यानंतर हं. जे फीलिंग येतं दॅट इज तृप्ती, हं. की व्हॉट आय डिझायर मी ते मिळवलंय. ते खिशात टाकून दुकानातनं बाहेर पडताना समाधान आहे, की ज्याचा मी विचार केलेला. सो तृप्ती ही फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी आहे, हो. पण ती समाधानापेक्षा मोठी आहे. समाधान आयुष्यभर आहे. हं.
जसं आपल्याकडे म्हणतात की श्रीमंत गुरुजी बोलवा असं काही ठिकाणी उल्लेख आहे. हं, हं, म्हणजे आपल्या आयुष्यभर आम्ही कसं ऐकत आलो की गरीब ब्राह्मण, हं, दरिद्री ब्राह्मण असं कुठं नाही आहे की आता श्रीमंत गुरुजी बोलावून लिहिले म्हणजे काय की हं, थोडक्यात ज्याच्याकडे विद्या आहे, संपत्ती आहे, स्त्री आहे, मूल आहे, हं, ज्याचं स्वतःचं घर असेल, जो समाधानी असेल, असा गुरुजी बोलवा असं ओव्हरऑल सांगतात. आता ह्यातल्या 5 गोष्टी तुमच्याकडे पण आहेत की नाही? हं. थोडंफार शिक्षण झालं असेल, हो ना. कपाटात 4 पैसे असतील, हं, सोबतीला माझ्या पार्टनर आहे, घरामध्ये एखादं मूल आहे, स्वतःचं एक खोलीचं का असेना घर आहे. 6वी गोष्ट नाही. म्हणून मंडेला पळतोय ना मी, समाधानाच्या शोधात. हं, दिवा लावताना या जगातल्या 70% लोकांपेक्षा श्रीमंत मी आहे. हं, माझ्याकडे 5ही एलिमेंट आहेत. शिक्षण, पैसा, पार्टनर, हं, मूल, घर 5ही एलिमेंट आहेत. तरीही मी समाधानी नाही आहे. हं, की बाहेरच्या जगात कोणाकडे विद्या नसेल, शिक्षण झालं नाही आहे, काही लोकांकडे पैसेच नाही आहेत, काही लोकांना लग्नच होत नाही आहे, हो ना. काही लोकांना लग्न झाले, मूल होत नाही आहे. अरे सगळं आहे पण घरच होत नाही आहे. हं, इतके सगळे प्रॉब्लेम्समध्ये मला हे सगळं मिळालं आहे, तरी मी समाधानी नाही आहे. जेव्हा मी समाधानी नाही आहे, मग माझ्या थ्रू जे मला जमवलेले बाकीची लोकं आहेत, ज्यांचा सेंटर ऑफ पॉइंट मी आहे. हं. भले मी आई म्हणून असेल, स्त्री म्हणून असेल, बायको म्हणून असेल, ते समाधानी कसे राहतील? हो ना. की मी समजा समाधानी नसेल तर? हं. सो आपल्याकडं हे एक एक पैलू त्यासाठी सांगितलेत. तर गुरुजी मंत्राग्नी आणि भडाग्नीमध्ये नेमका काय फरक आहे? भडाग्नी म्हणजे काय, की तुम्ही नुसतं प्रेत घेऊन जाऊन दहन करणे, हं. दॅट इज भडाग्नी. ओके. मंत्राग्नी म्हणजे काय, की मंत्रासह दहन करणे, जसं आपल्याकडे शास्त्रात सांगितलं. मग हे 2 एलिमेंट्स आलेत का? की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला त्याच वेळेला गुरुजी अवेलेबल असेल असं नाही. हं, काही रिमोट ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊ शकतो ना, की जिथं काहीच नाही आहे, हं. यंत्रणाच नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही ती बॉडी ठेवू नका असं सांगितलं, की ते प्रेत शिळं होण्याचे दोष लागतात. ह्याचा गाभा म्हणजे काय, हं, की आता एखादी व्यक्ती गेली, तुम्ही तिथं तशीच ठेवली, की हं. त्यातून आजूबाजूला सगळीकडे संक्रमण होऊ शकतं ना, बरोबर. म्हणून शिळं होण्याचा दोष लागतो असं सांगितलं. हं, हं. मग ती तुम्ही लवकरात लवकर दहन करा. हं, मग आता गुरुजी अवेलेबल नसतील, त्याला लागणारं साहित्य अवेलेबल नसेल, हं. मग सरळ तुम्ही दहन करा, दॅट इज भडाग्नी. हां, मग माझ्याकडे तर सगळ्या गोष्टी आहेत, गुरुजी पण अवेलेबल आहेत, सगळं आहे. हं, त्यावेळेला जे करतो ते आपण मंत्राग्नी करतो, हं. की मंत्रासोबत त्या व्यक्तीला, मग थोडक्यात त्या प्रेताला दहन करतो. आता 13 दिवसानंतर घराची शुद्धी कशी करावी? आपल्याकडं उदकशांत सांगितलेली आहे. 13 दिवस झाल्यानंतर उदक म्हणजे पाणी, शांत म्हणजे पाण्याची शांत करणे. हं, थोडक्यात काय, की घरामध्ये एखादी अशी निगेटिव्ह गोष्ट घडली आहे, हं, बॉडी येऊन गेली, हं. म्हणजे काय विषाणू, जीवाणू जे असतील ते घरभर पसरलेत, घरामध्ये निगेटिव्ह वाइब्स आहेत. हं, हं. मग अशासाठी म्हणून आपल्याकडे उदक शांत करतात. ओके. मग ही 13 दिवसानंतर केली जाते. उदक शांत हा कर्माचा एलिमेंट नाही आहे. हं, हं. हे व्यावहारिक सोय आहे सध्या, की त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हं. मग गंध लावणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं सुचिरभूत होणं थोडक्यात. आता गंधाची सुद्धा मजा कशी आहे, आपल्याकडं नेहमी गंध लावून बाहेर पडावं म्हणतात ना, हो. का लावायचं आम्हाला माहीत नाही. म्हणजे कसं आहे, की अलंकार काय आहे पुरुषाचा? तर माझ्या मते गंध आहे. हं, स्त्रीचा अलंकार काय? हळदी-कुंकू आहे. मंगळसूत्र नाही आहे. हं. म्हणजे एखाद्या स्त्रीचा नवरा गेल्यानंतर तिनं मंगळसूत्र घालावं का न घालावं? हा डिबेटेबल क्वेश्चन आहे. पण हळदी-कुंकू लावू शकत नाही. बरोबर. आणि धरून चला, की अझ्युम करा, की बाबा मला माझ्या मुलानं किंवा मिसेसनं एक अंगठी गिफ्ट केली. हं. धिस इज अलंकार फॉर मी ना. आता खरं. आम्ही काय म्हणतो अलंकार म्हणजे काय सोनं-चांदी. हो. हं. ह्याला अलंकार म्हणतो. मग हे माझ्या गिफ्ट केले, आम्ही मस्त स्टेटस ठेवले, सगळं केलं. जेव्हा मी जाईन ना, तेव्हा माझा मुलगा पहिला काय करणार? दागिना घेणार. घेणार ना. सोबत काय जाणार आहे माझ्या? चंदन जाणार आहे, गंध जाणार आहे. उद्या माझ्या मुलानं माझ्या छातीवर चंदनाचं खोड ठेवलं नाही तरी चालेल. आयुष्यभर या शरीराला चंदनानं मिरवले ना मी, दॅट इज अलंकार. म्हणून गंध लावून बाहेर का पडावं? का हा अलंकार आहे माझा. हं. अलंकृत होणं म्हणजे एक्सेसरीज घालणं नाही आहे. अलंकृत याचा अर्थ हा आहे, भस्म लावणं. सध्या काय लावतो मी भस्म? आजच्या भाषेत एस्थेटिक आहे ना, हं, सध्या भस्म आम्ही लावतो. हं.
किती मायक्रो लेव्हलचे इमोशन्स आहेत त्या भस्मामागं, की जसं आपण सुरुवात केली या पॉडकास्टची, की सगळ्यात जास्त प्रेम बॉडीवर आहे ना. हो. हं? मग हे बॉडीवरचं प्रेम हं. एंड ऑफ द डे याची काय होणार आहे? राख होणार राख. आहे. ह्याची जाणीव मला प्रत्येक आरशात कळावी, की जिथं-जिथं बघेन, की मी दिसायला सुंदर आहे. हो. अरे, मी मस्त दिसते. माझं असं-असं स्टेटस आहे. हं. अरे यार, मी काळीच दिसतेय. अरे, मी जाडच आहे. अरे, मी हं. बारीकच आहे. डझंट मॅटर. सुंदर स्त्रीची आणि कुरूप स्त्रीची अस्ती वेगळी नाही. ब्राह्मणाची, शिंपी, मराठा, महार कोणाचीही अस्ती वेगळी नाही. हं. सगळ्यांच्या एकसारख्या अस्तीज आहेत. मग हे मला पदोपदी दिसत राहावं, कळत राहावं, माझे पाय जमिनीवर राहावेत. दॅट इज भस्म. ज्याला आपण देहशुद्धी म्हणून वापरतो. हं. तिसरं कारण भस्म खरबडीत असतं ना, स्क्रबिंगचं काम करतं, अंगावरची डेड स्किन काढतं. हं. आधी लोकं भांडी वगैरे घासताना राखेचा वापर राखेचा करायचे. वापर केला जायचा. हे शास्त्र आहे. हं. हे आपल्याकडं गंध लावायचे प्रकार, हे शुचिर्भूत व्हायचे प्रकार, हे सॅनिटायझेशन आहे ना. हं. उदकशांत म्हणजे काय बेसिकली हं. सॅनिटाईज करायचं ना घर. ओके. गोमूत्राने, धूपाने, पांढरी मोहरी वगैरे शिंपडली जाते, मंत्र म्हणले जातात. मंत्र काय आहेत? पर्टिक्युलर व्हायब्रेशन्स आहेत ना, हो. की एका फ्रिक्वेन्सीवर बोलतोय. जसं आता आपण दोघं जण बोलतोय. मी एक पर्टिक्युलर आवाजात तुमच्याशी बोलतोय, सो इट इज बेरेबल. हं. मी किमान ऐकू तरी शकेन. पटेल न पटेल नंतर पण किमान ऐकू तरी शकेन. हं. ओरडून बोलायला लागलो, तर मी एक सर्टन लेव्हलपर्यंत ऐकेन, नंतर मी इग्नोर करेन. हो ना. त्यापेक्षा जास्त ओरडलं तर मी निघूनच जाईन. हा फ्रिक्वेन्सीचा प्रकार आहे. जसं माझ्या जवळचे व्यक्ती असेल तर मी टाळी वाजवली की तो लक्ष देतो. हं. लांब असेल तर मी शिट्टी मारतो. ते फ्रिक्वेन्सीपर्यंत ती साऊंड एनर्जी जाते ना. बरोबर. सो हे मंत्र आहेत. पर्टिक्युलर ह्याच्यावर म्हणून आमच्या घर व्हायब्रेशन्स आहे ना. हं. हं. जसं ओंकार म्हणताना जसं माझं शरीर व्हायब्रेट होतं, हं. तसं ते घर व्हायब्रेशन होऊन त्या निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी यायला पाहिजे. घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घरातलं सगळं सॅनिटायझेशन करायचं. हे सगळं कर्म असं करत फुल स्टॉपपर्यंत जातं, की सुरुवात बॉडीपासून होते आणि घरातल्या शुद्धीपर्यंत थांबते. हे एक पैलू करत आपण उदक शांतीपर्यंत येतो. गुरुजी, इतक्या सोप्या भाषेत, इतक्या महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आज आम्हाला माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. आजच्या या चर्चेतून मृत्यूनंतरच्या 13 दिवसांच्या विधींचा उद्देश, त्यामागील शास्त्र, परंपरा आणि त्यांचा खरा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तुम्हाला हा भाग माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रमंडळी आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या उहापोहसोबत. तोपर्यंत धन्यवाद.